प्राचीन कालखंडात भारतास भारतवर्ष किंवा जम्बूद्वीप या नावाने ओळखले जायचे। त्याचप्रमाणे मध्ययुगात भारतास मुख्यत्वे हिंदुस्थान या नावाने ओळखले जायचे। दुष्यंत व शकुंतला यांच्या भरत या पराक्रमी पुत्रावरून भारत देशास भारतवर्ष म्हणण्यात येऊ लागले। प्राचीन भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुराण एक महत्त्वपूर्ण स्रोत मानले जाते। पुराण याचा अर्थ प्राचीन असा मानला जातो। पुराणांची एकूण संख्या 18 आहे। यामध्ये प्राचीन राजवंश आणि भारताच्या भूगोलाबद्दलची माहिती प्राप्त होते। नमस्कार, मी महादेव बिरादार आपल्या सर्वांचं यूट्यूबच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण प्राचीन भारताचा इतिहास कालक्रमानुसार यामध्ये जे आहेत प्राचीन भारताच्या कालखंडात झालेले राजे, महत्त्वाच्या घटना यांचा जो आहे क्रमानुसार अभ्यास करणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करूनही पाहू शकता आणि तुम्हाला ज्या पॉईंटवरती तुम्ही गेला आहात त्या पॉईंटपासून मुद्द्यापासून तुम्हाला त्या मुद्द्याशी संबंधित उपयुक्त माहिती तिथे तुम्हाला मिळेल। परंतु हा व्हिडिओ जर तुम्ही सुरुवातीपासून पाहिला तर प्राचीन भारताच्या मध्ये कुठली घराणे सर्वप्रथम उदयास आली आणि त्यानंतर कुठली एखाद्या घराण्याचा स्थापना जी आहे ती कुणी केली, कधी केली, कशी केली आणि त्या राजांनी घेतलेल्या घटकांचा किंवा घेतलेल्या ॲक्शन्सचा परिणाम जो आहे इतर साम्राज्यांवरती काय झाला आणि इतर त्या एखाद्या साम्राज्याचा शेवट कसा झाला इत्यादी महत्त्वाच्या बाबी जी आहेत तुम्हाला या क्रमवार पद्धतीने कळतील। आणि आयोगाने जर एखादा प्रश्न कालक्रमावरती विचारला जो सहसा आयोग विचारत आलेला आहे तर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही अचूकपणे सोडवण्यासाठी जे आहे ते ही माहिती उपयुक्त ठरेल। ह्या व्हिडिओमध्ये एखादा जर अवधानाने किंवा न कळत एखाद्या शब्दाचा उच्चार किंवा एखाद्या व्यक्तीचे नाव, पुराणाचे नाव जर याच्या उच्चारामध्ये जर काही दोष आढळल्यास आढळल्यास क्षमस्व, याची आम्ही काटोकारपणे जी आहे ती काळजी घेतलेली आहे। तरी पण जर एखादे असे जर झालं असल्यास अवमानाने ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवावे। आपल्या व्हिडिओचा हेतू एखाद्या धर्माचा, समाजाचा, व्यक्तीचा किंवा ग्रंथाचा अपमान करणे हा नसून आपल्या विद्यार्थी मित्रांना उपयुक्त अशी माहिती उपलब्ध करून देऊन त्यांच्या ध्येयपूर्तीमध्ये एक आपला हातभार लावणे हाच आहे। चला तर मग आज आपण जे आहे गिस्ट ऑफ एन्शियंट इंडियन हिस्ट्री इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर या व्हिडिओला सुरुवात करूया। इसवी सन पूर्व 7500 खंगाच्या आखातातील संस्कृती ही संस्कृती जी आहे ती आपला जी बहुचर्चित संस्कृती आहे किंवा माहिती आहे सिंधू संस्कृती याच्या 5 ते 6000 वर्ष अगोदर होऊन गेली असावी असे इतिहासकार दावा करतात। इसवी सन पूर्व 2500 ते 1700 सिंधू संस्कृती ही सिंधू खोऱ्यात आढळल्यामुळे याला जे आहे सिंधू संस्कृती असे संबोधले जाते आणि हडप्पा येथे प्रथम या संस्कृतीशी संबंधित उत्खनन केले गेले असल्यामुळे याला हडप्पा संस्कृती असेही म्हटले जाते। आणि जसे की आपण ऐकलेले आहे की भारत देशामध्ये सरस्वती नावाची देखील नदी अस्तित्वात होती। आता ती नदी लुप्त झालेली आहे आणि आता ही जे प्राचीन सिंधू सरस्वती नदीचे खोरे होते आणि सिंधू नदीचे जे खोरे होते या दोघांच्या दरम्यानमध्ये ही संस्कृती उदयास आली असल्यामुळे याला सिंधू सरस्वती संस्कृती असेही संबोधले जाते। प्राचीन भारतातील सर्वांगीण प्रगतीचा आणि समृद्धीचा कालखंड म्हणून सिंधू संस्कृतीचा कालखंड मानला जातो। या संस्कृतीमध्ये जे आहे दुर्ग स्थापत्याचे, दुर्ग म्हणजे किल्ला बांधणे किंवा किल्ला स्थापत्य होय। दुर्गापत्याचे म्हणजे किल्ला बांधण्याचे सर्वात प्राचीन अवशेष जे आहेत ते मोहनजोदाडो व हडप्पा येथे प्राप्त झाले आहेत। आणि मोहनजोदाडोला सिंधी लोकल भाषेमध्ये माउंड ऑफ द डेड म्हणजेच मुर्द्यांचा ढीग असे म्हणतात। उत्तर राजस्थानात जी हडप्पा पूर्वीची संस्कृती आढळून येते तिला सौदी संस्कृती असे म्हणतात। ती आद्य हडप्पा संस्कृती ठरते। त्याचप्रमाणे हस्तिनापूर व गंगा प्रदेशात हडप्पोत्तर संस्कृती आढळून येते। लोथल येथे प्राचीन भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे जहाजबांधणी केंद्र जे आहे उत्खननात समोर आले आहे। जहाजबांधणी केंद्र म्हणजे डॉकयार्ड हे होय। कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे। हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता आणि जगात सर्वप्रथम कापूस भारतात पिकविला गेला।
सिंधू संस्कृती ही कृषीप्रधान होती. सिंधू संस्कृती ही कांस्ययुगीन होती असे इतिहासकार दावा करतात. गारगोटी, परशु, दगडी गदा, गोफणी, शरमुख, भालमुख या अश्मयुगीन वस्तूसोबत मुख्यत्वे तांब्याची व कांस्याची उपकरणे उत्खननात सापडली होती. लोह व त्याची साधने मिळाली नाहीत, त्यावरून ही संस्कृती ताम्रपाषाण युगातील असून त्याचा संबंध सुमेरी म्हणजे मेसोपोटेमियाच्या भागात जी संस्कृती उदयास आली होती त्या संस्कृतीशी समकालीन असावी असे इतिहासकार दावा करतात. आणि जसे की आपल्याला माहिती आहे की भारत, चीन, मेसोपोटेमिया, इजिप्त या संस्कृती ज्या आहेत जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक संस्कृती मानल्या जातात. या सिंधू संस्कृती लोकांचा व्यापार जो आहे सुमेरिनियनशी होता याचे दावे आता जे आहेत ते समोर आलेले आहेत. आणि मेसोपोटेमियामध्ये जे आहे हडप्पा संस्कृतीच्या लोकांना व संस्कृतीला जे आहे मेलुहा असे म्हणत. सिंधू संस्कृतीत रस्ते प्रशस्त होते, म्हणजे एवढे रस्ते मोठे होते की दोन गाड्या एकसाथ जे आहेत ते क्रॉस करू शकत एकसाथ रस्ता पार करू शकतील एवढे मोठे रस्ते होते. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे आहेत ती गटारे झाकलेली गटारे होती, त्याच्यामधून घरातील स्नानगृह, शौचालय याच्यातील पाणी सांडपाणी जे आहे ते याची विल्हेवाट लावली जात असत. लोथल येथे समुद्र व नदी संगमाजवळ जे आहे धान्य कोठार सापडले आहे. नगरांच्या चारी बाजूने जे आहे तट व खंदक होते, जे आपण मध्ययुगातील इतिहासामध्ये जे आहे देखील पाहिलेलं आहे की किल्ल्याच्या भोवती जे आहे तट आणि खंदक होते, जेणेकरून जे आहे ते शत्रूंपासून त्याचं संरक्षण किंवा केलं जात किंवा जंगली प्राण्यांपासून त्यांचं संरक्षण होत असे. घरे पक्क्या भाजलेल्या विटांची आढळतात. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या स्टीटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात असत. मुद्रांवर बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ प्राण्यांचे चित्र पाहावयास मिळतात. या मुद्रा जे आहे मुख्यत्वे जे आहे ते ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जात असत. जे आता आपण पाहतो की तुम्ही आता MPSC UPSCच्या परीक्षा देता तर त्याच्यावरती जे आहे ते सील जे येतं ते सील म्हणजे काय, तो एक प्रकारचा एक ठसाच आहे. विविध आकारांची व प्रकाराची भांडी, ज्यावर लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी कोरलेली भांडी आहेत. नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यासारख्या प्रतीकांचा समावेश आहे. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे. तेथील सिंधू संस्कृतीतील लोक जे आहे विविध पिके घेत असत, त्यामध्ये गहू, सातू, बार्ली ही मुख्य पिके होती. राजस्थानमध्ये सातूचे तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात असे. याखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके देखील घेतली जात असत. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर भांडी पुरत असतात आणि ही प्रथा जी आहे ती आजही काही समाजांमध्ये चालू आहे. एखाद्या व्यक्तीशी आवडीची गोष्ट वगैरे किंवा आपण कधी ठिकाणी असला असेल की आपण मृत व्यक्तीच्या जे आहे तोंडामध्ये जे आहे थोडेसे सोन्याचा तुकडा वगैरे ठेवतो. ह्या ज्या आहेत ते प्राचीन संस्कृती ज्या आहेत ह्या सिंधू संस्कृतीपासूनच पुढे येत आलेल्या आहेत. मोहनजो दाडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले आहे. सिंधू संस्कृतीतील दागिने सोने, तांबे, रत्ने तसेच शिंपले, कवड्या, बिया इत्यादींचे बनलेले होते. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड ह्याच हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. मोहनजोदडो येथे एका नृत्य करणाऱ्या मुलींची मूर्ती भेटली आहे. हडप्पा संस्कृती ही नगर जी आहे म्हणजे अर्बन प्रकारची जी आहे रचनात्मक स्वरूपाची होती, तर आर्य संस्कृती ही जी आहे ग्रामीण म्हणजे रूरल रचनात्मक स्वरूपाची होती. दगडावर शिल्प तयार करण्याचे सर्वप्रथम नमुने जे आहेत जे धुलीवारा येथे सापडले आहेत. इसवी सन पूर्व 2000 ते 1500. आर्यांचे भारतात आगमन. आर्यांनी गंगा सिंधू नदीच्या काठच्या सुपीक भागात राहून एक वेगळी संस्कृती निर्माण केली होती. तिला जे आहे आर्य संस्कृती किंवा वैदिक संस्कृती ही असेही संबोधले जाते. आर्यांचे मूळ वसतिस्थान कोणते होते व ते भारतात कधी आले व कुठे का आले याबद्दल जे आहे ते यांच्या स्थलांतरावरती जे आहेत ते विविध सिद्धांत मते मांडली जातात.
आर्यांचे नेमके मूळ वस्तीस्थान कोणते यावरती इतिहासकारांचे जे आहे ते एकमत नाही. मॅक्स मुलर हा जो जर्मन संशोधक होता आणि हा पहिला युरोपीय व्यक्ती होय ज्यांनी आर्यांच्या रेसबद्दल म्हणजे त्यांच्या मुळांबद्दल कुळाबद्दल जे आहे वक्तव्य केलं होतं. त्याच्या मते आर्यांचे मूळ स्थान हे मध्य आशियात इराणच्या आसपास असावे. लोकमान्य टिळक यांनी साहित्यांचा सखोल अभ्यास करून त्यांच्या आर्किटिक होम ऑफ दी वेदास या ग्रंथात आर्य उत्तर ध्रुवाच्या आर्किटिक प्रदेशात राहत असावेत व त्यातील काही लोक जे आहेत काही तुकड्या जे आहेत ते युरोपकडे आणि काही भारताकडे आले असावेत असा सिद्धांत मांडला. स्वामी दयानंद सरस्वती आर्यांचे मूळ वस्तीस्थान तिबेट असावे असा सिद्धांत मांडले होते. डॉक्टर अविनाशचंद्र दास आर्य मूळचे भारतातीलच रहिवासी आहेत व ते सप्तसिंधू प्रदेशात वास्तव्य करीत होते. सप्तसिंधूचा प्रदेश म्हणजे जे आहे काबूल, कंदाहार, पंजाब आणि काश्मीर या भागाचा मधला जो प्रदेश जे आहे याला सप्तसिंधू प्रदेश म्हणतात. परंतु अलीकडे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या व नवीन पुराव्याच्या आधारे लोकमान्य टिळकांचा सिद्धांत जो आहे तो सर्वमान्य होण्यासारखा आहे आणि यावरती अजूनही संशोधन चालू आहे. बोगजाई शिलालेखाच्या जो सिलिसिया आशिया म्यानमारमध्ये सापडला होता या पुराव्याच्या आधारानुसार आर्यांच्या भारतात आगमनाचा कालखंड जो आहे हा इसवी सन पूर्व 2500 ते 1500च्या दरम्यान असावा असे मानले जाते. या आर्यांचे भारतीय संस्कृतीत दिलेले सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे वेद वाङ्मय हे होय. वेदांना श्रुती असेही म्हणतात. वैदिक वाङ्मय हे आर्यांच्या अतिप्राचीन वाङ्मय मानले जाते. वैदिक वाङ्मयाचे 3 भाग आहेत. संहिता जी गद्य पद्य स्वरूपात आहे, याच्यामध्ये मंत्र, प्रार्थना आणि यज्ञविधीचा समावेश आहे. त्यानंतर ब्राह्मणे बहुतांश ही जी आहेत ते गद्य पद्य स्वरूपात आहेत. त्यात ऋचांचा अर्थ दिला आहे. ऋचा म्हणजे काय, आपण प्राचीन काळामध्ये जे आहे एखाद्या देवाची स्तुती करण्यासाठी जी रचना केली जात असायची त्यांना असे ऋचा असे संबोधले जायचे. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य होय. आरण्यके व उपनिषदे वेदकालीन ऋषी मुनींचे तत्वज्ञान, आत्मा, देव, जग, प्राणीमात्र या संबंधीच्या संकल्पना या आरण्यके उपनिषदे यामध्ये स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. इसवी सन पूर्व 1500 ते 950 या कालखंडाला जे आहे पूर्व वैदिक कालखंड किंवा ऋग्वेदिक कालखंड असेही म्हटले जाते, कारण की या कालखंडामध्ये जे आहे ऋग्वेदाची संरचना करण्यात आली होती. आणि लक्षात ठेवा पूर्व वैदिक कालखंडामध्ये फक्त आणि फक्त ऋग्वेदाची संरचना करण्यात आली होती आणि इतर जे वेद आहेत ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेदाला ब्रह्मवेद असेही म्हणतात. या वेदांची जी सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद या 3 उरलेल्या वेदांची जी रचना जी आहे ती उत्तर वैदिक कालखंडात करण्यात आलेली होती. इसवी सन पूर्व 900 ते 500 उत्तर वैदिक कालखंड सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, ब्राह्मणे, आरण्यके, संहिता, उपनिषदांची रचना या कालखंडात झाली. ब्राह्मणे म्हणजे काय तर प्रत्येक वेदावर लिहिलेले भाष्य म्हणजे ब्राह्मणे ही होय. उपनिषद म्हणजे शिष्याने गुरुजवळ म्हणजे शेजारी बसून घेतलेले ज्ञान असा या शब्दाचा अर्थ आहे. उपनिषदे म्हणजे वेदात म्हटले जाते. याचे कारण सर्व वेदाभ्यास झाल्यानंतर उपनिषदाचे ज्ञान दिले जाते. याशिवाय वेदांचा अंतिम अर्थ जो आहे हा जो आहे उपनिषदातूनच स्पष्ट होतो. आणि मध्य युगातील जो आहे मुघल राजपुत्र दारा शुको हा देखील जो आहे या संस्कृत उपनिषदांचा मोठा चाहता होता. आणि मॅक्स मुलर जो जर्मन संशोधक होता त्यांनी असे भाष्य केले होते की उपनिषद हे याची जागा जी आहे जगाच्या जगाच्या मानवनिर्मित साहित्यामध्ये नेहमीच जे आहे याचे मानाचे स्थान असेल आणि मानवनिर्मित जगातील सर्व देशांच्या मानवनिर्मित साहित्यांमध्ये हे जे आहे हे अग्रणी स्थानी असेल किंवा आहे असे यांनी संबोधले होते. उपवेद आणि वेदांग यांना जे आहे वेदोत्तर साहित्य असे संबोधले जाते.
वैदिक साहित्यात श्रुती असे देखील म्हटले जाते, कारण ऋषीमुनीद्वारे मुखाद्वारे अध्ययन करून पुढील पिढीस ते सांगितले जात असत. वेदत्रयी ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद यांना वेदत्रयी असेही म्हटले जाते, कारण या सर्व यज्ञाशी संबंधित माहिती जी आहे याच्यामध्ये जी आहे देण्यात आलेली आहे. तर अथर्ववेदामध्ये लौकिक सामाजिक विषयांविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. या वेदांची रचना जी आहे सप्तसिंधू प्रदेशात झाली होती. वेदांचे संकलन लिखाण जे आहे महर्षी कृष्ण द्वैपायन, ज्यांना आपण वेदव्यास असेही म्हणतो, यांनी केले होते. आणि हे या 4 वेदांशी म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद या 4 वेदांची ब्राह्मणे देखील आहेत. जसे की ऋग्वेदाची 2 ब्राह्मणे आहेत, ऐतरेय ब्राह्मण, कौशिकी ब्राह्मण, कौशिकी ब्राह्मण, ज्या शाक्य ब्राह्मण असेही संबोधले जाते. या 4 वेदांची अरण्यके देखील आहेत, जसे की ऋग्वेदाची 2 अरण्यके आहेत, ऐतरेय अरण्यके आणि कौशिकी अरण्यके. या 4 वेदांची उपनिषदे देखील आहेत, जसे ऋग्वेदाची ऐतरेय उपनिषद, कौशिकी उपनिषद. याबद्दलची आपण माहिती जी आहे सविस्तर माहिती आपल्या वैदिक साहित्य व्हिडिओजमध्ये घेतलेली आहे. आणि मी इथे आपल्याला वर स्क्रीनवर दिलेल्या लिंकवरून तुम्ही या व्हिडिओच्या पश्चात देखील याची माहिती घेऊ शकता, किंवा याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. या व्हिडिओच्या पश्चात तुम्ही तिथे देखील जाऊन ते पाहू शकता. इसवी सन पूर्व 599 ते 527 वर्धमान महावीरांचा कालखंड. जन्म कुंदग्राम वैशालीच्या, हे वैशाली जे आहे वैशाली वृज्ज महाजनपदाची राजधानीचे स्थान होते आणि जगातील पहिली प्रजासत्ताक असलेले केंद्र वृज्जी महाजनपदातील वैशाली येथे होय. हे प्रजासत्ताक केंद्र वैशाली येथे लिच्छवी या घराण्याने जे आहे स्थापित केले होते. वर्धमान महावीरांचा जन्म जे आहे कुंदग्राम वैशालीच्या, आणि हे आज जे आहे बिहारमधील जे आहे सध्याचे मुझफ्फरनगर येथे हे स्थान येते. उपनगरामध्ये जे आहे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जे आहे सिद्धार्थ आणि आईचे नाव जे आहे ते त्रिशला हे होते. आणि वर्धमान महावीरांची आई जी आहे ती लिच्छवी राजा चेतक यांची बहीण होती. लिच्छवीचा राजा चेतक यांची कन्या चेलना हिचा विवाह मगध राजा बिंबिसार याच्याशी झाला. अशा प्रकारे वर्धमान महावीरांचा मगध घराण्याशी नातेसंबंध आला. महावीरांचा विवाह प्रभावतीशी, काही जण म्हणतात की यशोदाशी झाला. त्यांची कन्या अनुजा यांचा विवाह जामाली यांशी झाला. पुढील काळात जामाली जे आहेत हे महावीरांचे पहिले शिष्य बनले. वयाच्या 17व्या वर्षी वर्धमान महावीरांनी जे आहे कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या म्हणजे विशेषतः ज्येष्ठ बंधूच्या संमतीने ग्रहत्याग करून ज्ञान साधनेसाठी संन्यास जीवनाचा स्वीकार केला. 12.5 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. ते ज्ञान केवल म्हणजेच विशुद्ध स्वरूपाचे होते, म्हणून त्यांना केवली असे देखील म्हटले जाते. त्यांना जीन म्हणजे जिंकणारा असेही म्हटले जाते. वयाच्या 72व्या वर्षी पाटणाजवळील पावापुरी येथे त्यांना कैवल्य प्राप्त झाले, म्हणजे त्यांचा मृत्यू झाला. जैन धर्माचे संस्थापक म्हणून जैन धर्मीय पहिले तीर्थकार ऋषभ यास मानतात. जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थकार होऊन गेले आहेत. 24 तीर्थकारांनी जैन धर्माची तत्वे व शिकवण प्रस्तुत केली. आणि 24वे तीर्थकार जे आहेत ते वर्धमान महावीर हे होते. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार जे आहे पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकारांच्या त्या कालखंडामध्ये सभा भरल्या जात असत. आणि जसे की आपल्या गावामध्ये भजन करण्यासाठी देखील जे आहे भजनकरी मंडळी एकत्र येत असत आणि तिथे जे आहे प्रवचन वगैरे केले जात असे. तर त्या सभांना जे आहे समवरण असे अर्धमागधी भाषेत म्हटले जाते. हे समवरण समतेवर आधारलेले असे, म्हणजेच काय तर या समवर्णामध्ये सर्व वर्गातील लोकांना जो आहे तो प्रवेश दिला जात असत.
त्यानंतर इसवी सन पूर्व 563 ते 483 बौद्ध कालखंड, गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी नेपाळ, ज्ञानप्राप्ती बोधगया बिहार, प्रथम धर्मोपदेश सारनाथ वाराणसी जवळ, निर्वाण कुशीनगर गोरखपूर उत्तर प्रदेश. गौतम बुद्धांचा जन्म जो आहे लुंबिनीचा म्हणजेच नेपाळचा राजा शुद्धोषण यांच्या शाक्य घराण्यात झाला. गौतम बुद्धाची आई मायादेवी बुद्धांच्या जन्मानंतर काही दिवसातच मृत्यू पावल्यामुळे त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्या मावशी प्रजापती गौतमी यांच्यावर आली आणि असे म्हटले जाते की त्यांच्या मावशीच्या नावावरून म्हणजे प्रजापती गौतमी यांच्या नावावरूनच जे आहे मूळच्या सिद्धार्थचा गौतम झाला असे म्हणतात. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उर्वेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते. त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान होय. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधी वृक्ष असे म्हणतात. तसेच उर्वेला या स्थानाला बोधगया असे म्हणतात. त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसी जवळ सारनाथ येथे दिले. या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्यास धम्म असे म्हटले जाते. इसवी सन पूर्व 544 ते 492 मगध सम्राट बिंबिसारचा कालखंड. महागोविंद या वास्तु विशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता आणि या बिंबिसाराच्या दरबारांमध्ये जो आहे जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसार यांच्या दरबारात होता आणि याच कालखंडाच्या दरम्यान जे आहे ते इसवी सन पूर्व 6व्या शतकात भारत राष्ट्रामध्ये जे आहे जवळपास 16 महाजनपदे होती. जनपद म्हणजे जनांचे पद जेथे स्थिरावले होते ती जागा. जनपदे म्हणजे ज्या जागेत किंवा भूमीत लोक कायमचे राहून निवास करून शेती व इतर व्यवसाय करत होते आणि जीवन जगत होते ती जनपदे म्हणून ओळखू लागली होती. आणि याच प्रकारे काही गणराज्ये देखील अस्तित्वात होती. महाजनपदे अनेक जनपदे मिळून किंवा विलीन होऊन एक महाजनपदे बनली होती. बौद्ध काळात अस्तित्वात असलेल्या 16 प्रमुख महाजनपदांची यादी अंगुत्तर निकाय या बुद्धकालीन ग्रंथात दिली आहे. महावस्तू या ग्रंथात देखील 16 महाजनपदे दिली आहेत. त्यात कंबोज आणि गांधार यांच्याऐवजी जे आहे शिबी व दर्शन अशी नावे दिली आहेत. भगवती सूत्र या जैन धर्मग्रंथात वंग व मलय अशी वेगळी 2 महाजनपदे उल्लेखलेली आहेत. महान व्याकरणकार पाणिनी यांच्या अष्टाध्यायी या ग्रंथात देखील काही महाजनपदांचा उल्लेख केला आहे. या महाजनपदांची जुनी आणि नवीन नावे माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे कारण की आयोग यावरती प्रश्न विचारलेला आहे. काशी आजचे नाव बनारस किंवा वाराणसी. कोसल महाजनपदाचे आधुनिक नाव लखनौ. मल्ल गोरखपूर. वत्स्य अलाहाबाद. चेदी कानपूर. कुरु दिल्ली. पांचाल रोहिलखंड. मत्स्य जयपूर. शूरसेन मथुरा. अशमक औरंगाबाद हे आपल्या जे महाजनपद जे आहे आपल्या महाराष्ट्रात जे आहे ते अस्तित्वात होते. अवंती उज्जैन. अंग चंपा पूर्व बिहार. मगध दक्षिण बिहार. व्रज्जी उत्तर बिहार आणि गांधार पेशावर. ही नावं जी आहेत ती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा कारण की आयोग याच्यावरती प्रश्न विचारतो. आणि या महाजनपदावरती कुठल्या राज्यांनी राज्य केले यावरती देखील प्रश्न विचारलेला आहे. त्याचप्रमाणे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्धाचे समकालीन कोण होते कोणते राजे होते यावरती देखील प्रश्न विचारलेला आहे. कोसलचा राजा प्रसेनजीत. अवंतीचा राजा प्रद्योत. मगध सम्राट अजातशत्रू हे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्धांचे समकालीन होते. तसेच वत्स्य राजा उदयन हा गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. इसवी सन पूर्व 492 ते 460 मगध सम्राट बिंबिसारचा मुलगा अजातशत्रूचा कालखंड. अजातशत्रू हा गौतम बुद्ध व वर्धमान महावीर यांचा समकालीन होता. अजातशत्रू हा हार्यक वंशाचा राजा होता.
अजातशत्रूने सम्राट बिंबिसार यांना कैद केले होते व नंतर त्यांची हत्या केली असे काही इतिहासकार म्हणतात. तर काही इतिहासकार म्हणतात की सम्राट बिंबिसारांनी जे आहे ते कैद केल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली असे काही इतिहासकार म्हणतात व त्यानंतर याच्या पश्चात जो आहे तो अजातशत्रू हा राजा बनला होता. अजातशत्रूच्या विस्तारवादी विचारांमुळे मगध व कोसल या दोन महाजनपदामध्ये जे आहे नेहमी आक्रमणे होत असत. कोसल राजाने आपल्या मुलीचा विवाह अजातशत्रूची लावून दिला. त्याला काशी देऊन जे आहे त्या दोन राज्यांमध्ये त्यांनी जे आहे शांती प्रस्थापित केली. अजातशत्रूने वैशाली महाजन पदाविरुद्ध युद्ध पुकारले आणि हे युद्ध जवळपास जे आहे 16 वर्ष चालले असे इतिहासकार दावा करतात. सुरुवातीच्या काळात अजातशत्रू जैन धर्माचा अनुयायी होता. नंतर त्याने बौद्ध धर्माला आपले समर्थन देण्यास सुरुवात केली. अजातशत्रू गौतम बुद्धांना भेटला होता असे बरहुनच्या मूर्तीवरून मानले जाते. त्यांनी खूप साऱ्या मंदिरांची आणि विहारांची निर्मिती करून घेतली होती. इसवी सन पूर्व 483 स्थळ राजगृह येथे अजातशत्रूच्या काळातच जे आहे बौद्ध धर्माची पहिली बौद्ध धर्म परिषद पार पडली. महाकश्यप हा या परिषदेचा अध्यक्ष होता. आनंद उपाली या शिष्यासह जवळपास 500 भिक्षू जे आहे या परिषदेस उपस्थित होते. बुद्ध वचनांच्या 2 भागांचे विनय पिटक आणि अधिधम्म पिटक यांचे संकलन या जे आहे ते बौद्ध धर्म परिषदेत करण्यात आले होते. इतिहासामध्ये जे आहेत अशा ह्या 4 जे आहेत ते प्राचीन भारतामध्ये 4 जे आहे ते बौद्ध धर्म परिषद झालेल्या होत्या. तर दुसरी बौद्ध धर्म परिषद जी आहे ती इसवी सन पूर्व 387 मध्ये वैशाली येथे राजा काकवर्णी याने आयोजित केली होती आणि या परिषद जे आहे भिक्षूंच्या दैनंदिन आचरणाबाबत मांडलेल्या नियमावरून मतभेद झाले व त्यातून स्थवीर व महासंघिक असे 2 गट निर्माण झाले. बौद्ध वाङ्मयाचे संस्करण करणारे पिटक निकाय, अंग व धर्मस्कंद असे 4 ग्रंथ या परिषदेत तयार करण्यात आले. तिसरी बौद्ध धर्म परिषद जी आहे सम्राट अशोक यांच्या कालखंडामध्ये इसवी सन पूर्व 236 मध्ये पार पडली. स्थळ पाटलीपुत्र. अध्यक्ष जे आहेत या तिसऱ्या बौद्ध धर्म परिषदेचे जे होते ते मोगली पुत्त हे होते. या परिषदेमध्ये जे आहे भिक्षूमधील मतभेद जे दुसऱ्या बौद्ध धर्म परिषदेमध्ये पडले होते ती दूर करणे व धर्म प्रसार करणे हा एक मुख्य विषय होता. पहिल्या परिषदेतील 2 पिटकांचे विभाजन करून पहिल्या परिषदेमध्ये कुठले 2 पिटक आले होते विनय पिटक आणि अधिधम्म पिटक यांचे विभाजन करून त्याचे 3 भाग म्हणजे त्रिपिटक या नावाने संकलित करण्यात आले. वतिस्स या पाखंड्याची मते खंडन करण्यासाठी कथावस्तू या ग्रंथाची निर्मिती देखील याच परिषदेत करण्यात आली. कुशाण घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा कनिष्क याच्या कालखंडात जी आहे ती 4थी बौद्ध धर्म परिषद भरली होती. ही इसवी सनाच्या पहिल्या शतकात पार पडली होती. स्थळ कुंडलवन काश्मीर. या बौद्ध धर्म परिषदेचे अध्यक्ष जे आहेत ते प्रसिद्ध वसुमित्र हे होते. दुसऱ्या धर्म परिषदेतील मतभेदाचा प्रत्यक्ष परिणाम या परिषदेत बौद्ध धर्माचे महायान व हीनयान अशा 2 पंथात विभाजन होण्यात झाले. महायान पंथांनी त्रिपिटक या ग्रंथाचे संस्कृतमध्ये रूपांतरण केले. महाविभास या नावाचा बौद्ध तत्वज्ञानाचा विश्वकोशही या 4थ्या बौद्ध धर्म परिषदेत तयार करण्यात आला. आणि अजातशत्रूबद्दल आणखी काही मुद्दे म्हणजे गौतम बुद्धाचा हा पहिल्यांदा विरोधक मानला जायचा. नंतर त्या जे आहे अजातशत्रू हा गौतम बुद्धांचा अनुयायी झाला. आणि तुम्ही जे आहे बाहुबली, रुद्रमादेवी किंवा गौतमीपुत्र सातकर्णी असे ऐतिहासिक जे चित्रपट किंवा पिक्चर पाहिला असाल तर त्यामध्ये तुम्ही 2 गोष्टी पाहिला असाल की रणांगणावरती जे आहे ते महाशिला कंटक म्हणजेच मोठ्या दगडांचा भडीमार करणारे उल्हाट यंत्र आणि दुसरे म्हणजे जे आहे रशमुसल
रथमुसल म्हणजे आतूनच चक्रे फिरवून रथास जोडलेल्या शस्त्रांनी शत्रू सैनिकांना कापून चिरडून टाकणारे हे यंत्र जे आहे, हे आपण आत्ताच्या पिक्चरमध्ये जे पाहतो, हे सर्वप्रथम इतिहासामध्ये शत्रूपासून गुप्त राखलेल्या या दोन रणतंत्राचा वापर अजातशत्रूने युद्धात केला असा उल्लेख जैन साहित्यात आढळतो. इसवी सन पूर्व 364 ते 324. मगध सम्राट नंदाचे कालखंड. या राजा नंदानी जे आहे वजन मापनाची प्रमाणित पद्धत सुरू केली. नंद घराण्याचा शेवटचा राजाचे नाव जे आहे ते धनानंद असे होते. तर या नंद घराण्याचा संस्थापक जो आहे महापद्यनंद हे होते. चंद्रगुप्त मौर्य व आर्य चाणक्य यांनी मिळून नंद राजवटीचा शेवट केला व मौर्य साम्राज्याचा पाया घातला. नंद घराण्याचा संस्थापक महापद्यनंद याने मगधाच्या शिशुनाग घराण्याचा शेवट करून मगधावर आपली सत्ता प्रस्थापित केली होती. इसवी सन पूर्व 326 ग्रीक सम्राट सिकंदर, ज्याला आपण अलेक्झांडर या नावाने देखील ओळखतो, याचे भारतावर आक्रमण आणि राजा पोरस आणि अलेक्झांडर यांच्या सैन्यामध्ये झालेली झेलम नदीवरती लढाई, ज्याला झेलम लढाई ही म्हटले जाते, आणि झेलमला जे आहे ते ग्रीक जे आहे हेडास्पेस असे म्हणत. इसवी सन पूर्व 326 मध्ये अलेक्झांडरने भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. तो तिथून जे आहे तक्षशिलेला आला. तक्षशिलेचा राजा अंबी याने युद्ध न करताच जे शरणागती पत्करली होती. त्यावेळेस झेलम आणि चिनाब नद्या दरम्यानच्या प्रदेशावर पोरस उर्फ ज्याला आपण पुरू राजा असं देखील म्हणतो, या नावाचा पराक्रमी राजा राज्य करत होता. अंबीने शरणागती तर पत्करलीच, परंतु अलेक्झांडरला त्यांनी जे आहे राजा पोरसवर चढून युद्ध करण्याची त्यांनी त्याला सांगितलं होतं, कारण की अंबीला असं वाटत होतं की पोरस राजा जो आहे तो त्यांच्या साम्राज्य विस्तार करण्यासाठी त्याच्या प्रांतावरती आक्रमण करत आहे. अलेक्झांडरने एका दूताद्वारे शरणागती पत्करण्याचा निरोप राजा पोरसकडे पाठवला, पण स्वाभिमानी पोरसने त्याला दाद दिली नाहीच, तर उलट राज्याच्या सीमेवर आपण सशस्त्र भेटण्यास तयार असल्याचा निरोप पोरसने जे आहे अलेक्झांडरला पाठवला. याचा पश्चात असा झाला की अर्थातच अलेक्झांडरला या गोष्टी आवडल्या नाहीत आणि मुळे जे आहे यांच्यामध्ये पुढे सोडून जे आहे ते युद्ध झालं. राजा पोरसने आजूबाजूच्या परिसरातील पुंछ, नौशेरा, रावी नदीच्या परिसरात राज्य करणाऱ्या राजांना जो आहे राजा पोरस यांनी मदत करण्यास सांगितले, पण इथे मदत करण्यास पुढे येण्यास विचारले, परंतु या सर्वांनी त्यांना जो आहे तो नकार दिला. अशा रीतीने सर्व बाजूंनी कोंडी झाली असली तरी राजा पोरसने परिणामाची पर्वा न करता अलेक्झांडरचा मुकाबला करण्याचा निश्चय केला. ग्रीक सैनिक व पोरस राजा व त्यांचे सैन्य झेलम नदीच्या काठावर पोहोचले. राजा पोरसच्या सैन्याची रचना पाहून अलेक्झांडरचा सेनापतीला आश्चर्याचा धक्का बसला होता, कारण की हाती घोडे यांची जी व्यूहरचना ज्या राजा पोरसने केली होती हे पाहून जे आहे ते ग्रीकांनी याच्या अगोदर कधी पाहिलं नव्हतं, त्यामुळे तो आश्चर्यचकित झाला होता. 2 आठवडे एकही चकामक यांच्यामध्ये झाली नाही, कारण झेलम नदीला पूर आला होता. काही दिवसानंतर कसेबसे करून अलेक्झांडरच्या सैन्याची एक तुकडी जी आहे नदी पार करून पोरस राजाच्या सैन्याशी युद्ध केले, आणि या युद्धामध्ये स्वतः अलेक्झांडरने देखील एका सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करून युद्धात भाग घेतला होता. बाकी युद्धांमध्ये जो आहे अलेक्झांडर जो आहे तो पहिल्यांदा युद्धामध्ये उतरत नसायचा, तर तो फक्त युजली राजांशीच जो आहे तो युद्ध करायचा, परंतु या युद्धामध्ये त्यांनी जे आहे सुरुवातीपासूनच एका तुकडीचे नेतृत्व करून या युद्धामध्ये त्यांनी भाग घेतला होता. या युद्धामध्ये राजा पोरसचे 2 पुत्र, खूप सारे सेनापती आणि खूप सारे सैन्य देखील मारले गेले, तरीही राजा पोरसने जे आहे तो लढा चालू ठेवला होता. जखमी राजा पोरसला अलेक्झांडरच्या सैनिकांनी शेवटी जे आहे ते कैद केले, आणि राजा पोरसला जेव्हा अलेक्झांडर समोर उभे करण्यात आले त्यावेळेला अलेक्झांडरने राजा पोरसला विचारले, मी तुला कसे वागवावे. हा एक इतिहासातील, भारताच्याच नव्हे तरी जगाच्या इतिहासातील हा एक जो क्षण आहे तो आज ही सगळ्या इतिहासामध्ये ग्रीकांच्या आणि भारताच्या इतिहासामधील देखील याचा उल्लेख आहे.
त्यावर राजा पोरस म्हणाला, एका राजाने दुसऱ्या राजाला कसे वागवावे. या निर्भीड उत्तराने जे आहे अलेक्झांडर जो आहे तो खुश झाला व त्यांनी राजा पोरसला अतिशय औदार्याची वागणूक दिली. अलेक्झांडरने राजा पोरसला राज्य परत करून त्याच्याशी मैत्री संबंध प्रस्थापित केले. ही झेलमची लढाई म्हणून देखील इतिहासात ओळखली जाते, ज्याला बॅटल ऑफ हायडॅपसेस या नावाने देखील जगात ओळखले जाते. या युद्धाच्या पश्चात अलेक्झांडरने पोरसच्या राज्यात 2 ग्रीक नगरे वसवली. त्यापैकी निकाय अधिवास लढाईतील जी विजयाच्या स्मरणार्थ रणभूमीच्या जवळ जी होती तिथे त्यांनी निकाया अधिवास ही जी आहे एक नगर वसवली. आणि अलेक्झांडरचा जो त्याच्या आवडता घोड्याच्या स्मरणात बुफेल फॉलस याच्या नावावरून त्यांनी जे आहे ते तिथे एक दुसरी वसाहत वसवली. या युद्धाचा परिणाम जगाच्या इतिहासामध्ये देखील नमूद केला गेला आणि ग्रीकांच्या इतिहासामध्ये अलेक्झांडरच्या विजयी इतिहासामध्ये राजा पोरसच्या स्वाभिमान आणि शौर्याची देखील गाथा सांगितली जाते. इसवी सन पूर्व 323 अलेक्झांडर मायदेशी परतताना बेबीलॉन येथे अलेक्झांडरचा मृत्यू आणि मायदेशी जाण्याच्या अगोदर जे आहे अलेक्झांडरने जे आहे त्याचे जे सेनापती सेल्युकस नेटिकेटर वगैरे जे होती तर त्यांनी जिंकलेल्या प्रांताची देखभाल करण्यासाठी त्यांनी तिथे ठेवले होते. यांच्याबद्दल अशी माहिती याच्यासाठी सांगतोय की यांचा रेफरन्स आपल्याला पुढे येणार आहे. त्यांना बॅट्रिकस या नावाने संबोधले जाते किंवा यांना या सेल्युकस निकोटर किंवा जे इतर सेनापती अलेक्झांडरच्या गेल्यानंतर भारतात अस्तित्वात राहिले त्यांना इंडो ग्रीक राजे असे पुढे जे आहे इतिहासात संबोधले जाते. इसवी सन पूर्व 322 ते 298 मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचा कालखंड. कौटिल्य, चाणक्य, विष्णुगुप्त या विविध नावांनी आपण आर्य चाणक्य यांना ओळखतो आणि यावरती देखील आयोगाने एक प्रश्न विचारलेला होता. त्यांना भारताच्या राजनैतिक विचारांचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 4थ्या शतकात पूर्व मगध राज्यात झाले. त्यांच्या लहानपणीचे नाव विष्णुगुप्त असे होते. त्यांनी जगप्रसिद्ध अर्थशास्त्र या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपली शिक्षा तक्षशिला या विश्वविख्यात विद्यालयात पूर्ण केली व तिथे त्यांनी पुढेचे आहे अध्यापक म्हणून अध्ययनाचे काम त्यांनी कार्य केले. राजा नंदानी चाणक्य याचा अपमान केला. एक दरबार काही इथे इतिहासकारांची काही विविध मते आहेत. काही इतिहासकार म्हणतात की अलेक्झांडरच्या युद्धालाचा भारतातून त्याला हाकलण्यासाठी मगध राजाने पुढे येऊन अलेक्झांडरचा युद्ध करून भारतातील जनतेचा चे रक्षण करावे असे चाणक्याला वाटत होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे ते या बोलण्यासाठी जे आहेत राजा नंदासमोर गेले होते. तर काही जण असे म्हणतात की नंदानी जे आहे ते एक त्यांच्या ह्याच्यामध्ये जे आहे दरबारामध्ये जे आहे ते एक जेवणाची मेजवानी ठेवली होती आणि त्या प्रसंगी जे आहे त्या आर्य चाणक्याचा अपमान केला गेला. ते प्रसंग काही असो तर परंतु या चाणक्यांनी जे आहे या दरबारामध्ये त्याचा अपमान झाल्यामुळे त्यांनी एक प्रतिज्ञा घेतली होती की त्यांनी समूळ जो आहे तो वंशाचा नाश करण्यासाठी त्यांनी जी प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर त्यांना जे आहे चंद्रगुप्त मौर्य भेटले आणि चंद्रगुप्ताद्वारे चाणक्यांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. चाणक्यांनीच भारतात सर्वप्रथम एक व्यवस्थित राज्य व्यवस्थेचा विचार प्रदान केले व भारतवर्ष एक छत्राखाली आणण्याचे सर्वप्रथम प्रयत्न आणि सर्वप्रथम जे आहे आर्य चाणक्यांनीच च्या योगानेच चंद्रगुप्त मौर्य यांनी एक छत्राखाली आणले. त्यांनी सप्तांग सिद्धांत, मंडल सिद्धांत, षाडगुण्य नीती मांडली. याबद्दल आपण जी माहिती जी आहे ते एका सविस्तर व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ग्रीक राजा अलेक्झांडरच्या भारतावरील स्वारीच्या निमित्ताने आलेल्या निरुचियस ऑन सिक्रस ॲरिस्टोबुलस या ग्रीक प्रवाशांनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये मौर्य संबंधीचा उल्लेख देखील केलेला आहे. चंद्रगुप्ताच्या दरबारी असलेला सेल्युकस निकेटरचा वकील, सेल्युकस निकेटर म्हणजे हा जो आहे यांनी आपल्या मुली हेलेनाचा विवाह जो आहे पुढे चलून जो आहे चंद्रगुप्त मौर्य यांशी लावला होता. सेल्युकस निकेटरचा वकील
मॅगेस्थेनिस यांनी इंडिका या त्याच्या ग्रंथात मौर्य प्रशासनासंबंधीची अत्यंत विश्वसनीय माहिती दिली आहे. महावंश या बौद्ध ग्रंथात 51 येथील मौर्य या क्षत्रिय घराण्यातील चंद्रगुप्त होता असे म्हटले आहे. परिशिष्ट पर्वन या हेमचंद्रांच्या जैन ग्रंथात चंद्रगुप्त मौर्य हे मोर पाळणाऱ्या जमातीच्या प्रमुखाचा पुत्र होता अशी नोंद आहे. विशाखा दत्तच्या मुद्रा राक्षस या नाटकात वृषाला व कुलहीन यांच्यापासून झालेले कुलहीन संतती असा चंद्रगुप्त मौर्यांचा उल्लेख आला आहे. या मुद्रा राक्षस नाटकातच जे आहे चंद्रगुप्त मौर्यांनी धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्यांनी स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानकत उघडलेले आहे. या कथानकात आर्य चाणक्य यांच्या योगदानास विशेष महत्त्व दिलेले आहे. विविध मते चंद्रगुप्ताच्या वंशाबद्दल मांडलेली असली तरी महावंश, दिव्यावदान आणि महापरिनिर्वाण सूत्र या बौद्ध धर्मीय ग्रंथात चंद्रगुप्त व त्यांचे वंशज क्षत्रिय असल्याचे सर्वमान्य झाले आहे. चंद्रगुप्त मौर्यांनी इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधचा राजा धनानंद याचा पाडाव करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली. साम्राज्य स्थापनेनंतर त्यांनी अवंती आणि सौराष्ट्र जिंकून आपल्या साम्राज्यास जोडले. अलेक्झांडरांनी नेमलेल्या राजांमध्ये जे आहे वारसादारांमध्ये जे आहे त्याच्या मृत्यूनंतर जे आहे सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या आणि सेल्युकस निकेटर हा अलेक्झांडरचा सेनापती होता आणि तो अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर बॅबिलॉनचा राजा बनला होता. या सेल्युकस निकेटरने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केली. चंद्रगुप्त मौर्यांनी त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार करून सेल्युकस निकेटरचा पराभव केला. त्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश चंद्रगुप्त मौर्यांच्या साम्राज्यात सामील झाले. चंद्रगुप्त मौर्य यांनी सेल्युकस निकेटरच्या मुलीशी हेलेनशी लग्न केले व वैवाहिक संबंध सेल्युकस निकेटर आणि चंद्रगुप्त मौर्य साम्राज्यामध्ये जे आहे प्रस्थापित झाले. याची माहिती जी आहे ते स्ट्रेबो याच्या विवरणात प्राप्त होते. तसेच या स्ट्रेबोमध्ये देखील जे आहे चंद्रगुप्त मौर्यांच्या महिला अंगरक्षणाबद्दलची देखील माहिती प्राप्त होते. आर्य चाणक्य हे अतिशय सत्तिक होते. त्यांनी जे आहे ते चंद्रगुप्त मौर्याच्या संरक्षणासाठी काही महिला अंगरक्षिका यांची देखील नेमणूक केली होती. कौटिल्यद्वारा म्हणजे चाणक्यद्वारा चंद्रगुप्त मौर्य यांना जम्बूद्वीपाचा म्हणजे भारतवर्षाचा सम्राट बनवले जाण्याचे विवरण महावंश या ग्रंथामध्ये प्राप्त होते. चंद्रगुप्त असे मौर्यांनी जे आहे सुदर्शन तलावाच्या निर्मितीच्या कार्यास सुरुवात केली आणि पुढे चलून जे आहे सम्राट अशोकाने देखील जे आहे हे कार्य पूर्ण केले आणि काय म्हणतात त्याच्यामध्ये जे आहे भर टाकून त्याचं एक्सपान्शन केलं. मौर्य वंशाचे मोर हे राजचिन्ह होते. चंद्रगुप्तानंतर इसवी सन पूर्व 298 मध्ये त्यांचा पुत्र जो आहे बिंदुसार हा राजा बनला. इसवी सन पूर्व 298 ते 273 चंद्रगुप्त मौर्यांचा मुलगा बिंदुसार यांचा कालखंड. बिंदुसारच्या काळातही आर्य चाणक्य हे प्रमुख मंत्री होते. चंद्रगुप्त मौर्यांचा पुत्र बिंदुसार यांनी जे मूळ साम्राज्यात जास्त मोठ्या प्रमाणात जरी असे नवीन प्रदेश समावेश केला नाही परंतु त्यांनी जे आहे राज्य मात्र जे आहे ते नीट सुव्यवस्थित पद्धतीने त्यांनी चालवलेले होते. यांच्या कालखंडामध्ये जे आहे वायव्य भागात म्हणजे तक्षशिला येथे एक बंड झाला होता. तेव्हा त्यांनी आपला पुत्र अशोक यांना जे आहे तक्षशिला व उज्जैनीचा राज्यपाल म्हणून नेमणूक केली आणि या बंडाला मोडून काढण्यासाठी पाठविले. बिंदुसारच्या दरबारात ग्रीक वकील डिमॅकस, इजिप्तचा वकील डायोनियस आपल्या राज्यांचे प्रतिनिधित्व करीत होते. अशा या अमित्रघात म्हणजेच शत्रूचा निपात करणारा म्हणजे शत्रूंचा कर्दनकाळ बिंदुसार यांचा मृत्यू इसवी सन पूर्व 273 मध्ये झाला.
आणि त्यानंतर इसवी सन पूर्व 273 232 मध्ये हा जो कालखंड जो आहे सम्राट अशोकाचा कालखंड असा संबोधला जातो. इसवी सन पूर्व 273 ते 232 सम्राट अशोकाचा कालखंड प्राचीन भारताच्या इतिहासामध्येच नव्हे तर अखिल मानवीय मानवजातीच्या इतिहासांमध्ये सम्राट अशोकाचे स्थान अनेक अर्थांनी अनन्यसाधारण म्हणजे अतिशय महत्त्वाचे आहे. पुराणांमध्ये सम्राट अशोकास अशोकवर्धन, गिरनारच्या शिलालेखात मौर्य अशोक, कोलकाता भब्रू शिलालेखात पियदसी लाजा मगधे व अन्य काही ठिकाणी जसे याला अशोका मस्की म्हटले जाते या अन्य ठिकाणी लिखातात जे आहे देवानाम पियदसी म्हणजे देवानाम प्रियदर्शी राजा असे संबोधले आहे. गादीवर येताच अशोकाने जे आहे आपल्या आजोबाप्रमाणे म्हणजे चंद्रगुप्त मौर्याप्रमाणे साम्राज्य विस्ताराचे धोरण अवलंबले. प्रथम अशोकाने काश्मीर आपल्या साम्राज्यास जोडले. त्यानंतर त्याने कलिंग म्हणजे आजचा ओरिसा मोहीम राबवली आणि हीच कलिंग मोहीम अशोकाच्या आयुष्याला वळण देणारी ठरली. इतिहासामध्ये जे आहेत युद्ध जिंकल्यानंतर जितोत्सव उल्हास करणारे किंवा आनंद साजरा करणारे खूप राजे होऊन गेले असतील, परंतु इतिहासामध्ये एकमेव सम्राट अशोक हे असे एकमात्र राजे झाले होते जे युद्धाच्या पश्चात जे आहे ते दुःखी झाले होते. ते युद्ध म्हणजे कलिंगचे हे युद्ध होय. हे युद्ध जे आहे ते इसवी सन पूर्व 261 मध्ये झाले आणि यामध्ये जे आहे ते सम्राट अशोकाचा विजय झाला होता. सम्राट अशोकांनी या युद्धानंतर असं ठरवलं होतं की ते इथून पुढे कधीही जे आहे ते युद्ध करणार नाहीत. इसवी सन 261 या पुढे जे आहे चलून जे आहे अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि मोगलीपुत्त तिष्य या श्रेष्ठ बौद्ध भिक्षूंशी त्यांचा संपर्क झाला. आपला परिवारातील सर्व सदस्य जसे की आपला पुत्र महेंद्र, कन्या संगमित्रा, कनिष्ठ बंधू तिष्य, त्याची कन्या महाराणी कारुवकी इत्यादी परिवारातील सर्वांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर धर्मप्रचारासाठी जे आहे त्यांना देशोदेशी पाठवले. महावंश व दीपवंश या ग्रंथात अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्याचा उल्लेख आहे. ह्यू त्सँग या चीनी प्रवाशांनी देखील जे आहे अशोक बौद्ध धर्मीय असल्याची नोंद केली आहे. इसवी सन पूर्व 250 मध्ये जे आहे पाटलीपुत्र येथे आपण मागेच याचा रेफरन्स घेतलेला आहे. येथे तिसरी बौद्ध धर्मी परिषद बोलवली गेली होती आणि याचे अध्यक्ष जे होते मोगलीपुत्त तिष्य. सम्राट अशोकाच्या काळात बिहारमधील बराबार टेकड्यावरील जी खोदलेल्या लेणी आहेत त्या भारतातील लेण्यांमधील सर्वात प्राचीन लेणी मानली जाते. भारतातील सर्वात प्राचीन लेणी कुठली तर बिहारमधील बराबार आणि ही लेणी सम्राट अशोकाच्या काळात जी आहे ती खोदली गेली होती. भाब्रू येथील लेखात बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी असा स्वतः संबंधी घोष केले आहे. असा जो आहे याचा रेफरन्स आलेला आहे. अशोकाने जरी बौद्ध धर्म स्वीकारला असला तरी धार्मिक बाबतीत तो सहिष्णू व विविध धर्मातील मूलतत्वे एकच आहेत असा मानणारा होता. भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. इसवी सन पूर्व 232 ते 187 अशोकांच्या उत्तराधिकाऱ्यांचा कालखंड. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासास सुरुवात झाली. त्याच्यानंतर मौर्य सत्तेवर आलेल्या वारसांमध्ये त्यांची जास्त काही माहिती आपल्याला इतिहासामध्ये उपलब्ध नाही आहे, परंतु जालोग या पुत्राने काश्मीरवर स्वतंत्रपणे राज्य केले आणि कुणाल जन्मताच अंध असल्याने तो मौर्य राजधानी पाटलीपुत्राच्या गादीवर आला असला तरी खरी सत्ता कुणालपुत्र संपत्री याच्या हाती होती असे जे आहे याच्या इतिहासामध्ये याचं रेफरन्स भेटतं. त्यामुळे मौर्य साम्राज्याचे विभाजन झाले. मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा बृहदत्त याला पुष्यमित्र शुंग या मौर्याच्या सेनापतीने ठार मारून सत्ता हातात घेतली. त्याने मौर्य घराणे नष्ट करून शुंग घराण्याची स्थापना केली. आणि मी मागे म्हटल्याप्रमाणे आपण व्हिडिओ सुरुवातीपासून बघितल्याप्रमाणे आपल्या लक्षात येईल की नंद घराण्याचा शेवट करून चंद्रगुप्त मौर्याने जे आहे मौर्य साम्राज्याची स्थापना घातली आणि इथे बृहदत्ताची हत्या करून जे आहे
पुष्यमित्र शुंगाने जे आहे शुंग घराण्याची स्थापना केली. इसवी सन पूर्व 187 ते 149 शुंग घराण्याचे संस्थापक. पुष्यमित्र शुंगाचा कालखंड. ग्रीकांची सेना पाटलीपुत्राच्या सीमेवर येऊन ठेपली होती, परंतु अंतर्गत शांतता आणि बृहदत्ताचे दुबळेपण, अकार्यक्षमता याचा लाभ उठवून मौर्य सेनापती पुष्यमित्र शुंग यानेच बंड केले व बृहदत्तास ठार मारून मौर्य राजवटीचा ऱ्हास केला. पुष्यमित्र शुंगाने पाटलीपुत्राच्या सीमेवर आलेल्या ग्रीस सैनिकालाही सेनालाही जे आहे हुसकावून लावले. त्यानंतर डेमिट्रियस या ग्रीक राजाने पुष्यमित्राला तोंड देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही. त्यानंतर जे आहे मिनॅंडर या दुसऱ्या ग्रीक राजानेही पुष्यमित्रावरती चाल करून आला, पण त्यालाही पराभव पत्करावा लागला. त्यानंतर कलिंगच्या खारवेल राजावर आक्रमण करून पुष्यमित्राने कलिंग राज्य जिंकले. 36 वर्ष त्यांनी राज्यकारभार केला. आणि याच्याबद्दल एक विशेष बाब म्हणजे पतंजलीच्या महाभाष्यावरून आपणास दोन गोष्टी समजतात. एक म्हणजे स्वतः पतंजली यांनी 2 वेळा पुष्यमित्रासाठी जे आहे अश्वमेध यज्ञ केल्याची नोंद आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे ग्रीकांची आक्रमणे पुष्यमित्रांनी मोडून काढली याचा देखील उल्लेख जो आहे पतंजलीच्या महाभाष्यात आढळतो. इसवी सन पूर्व 149 ते 73 पुष्यमित्र शुंगाचे उत्तराधिकारी व शुंग घराण्याचा शेवट. पुष्यमित्रानंतर त्याचा मुलगा अग्निमित्र गादीवर आला आणि हा अग्निमित्र तुम्ही महान कवी कालिदास लिखित मालविका अग्निमित्र या नाटकाचा तुम्ही कुठे ना कुठे उल्लेख ऐकला असेल किंवा वाचला असेल. तर या मालविका अग्निमित्र नाटकाचा जो नायक आहे तो हाच अग्निमित्र होय. हा जरी नायक असला तरी या इतिहासामध्ये याच्या पराक्रमाबद्दल जास्त काही नोंद नाहीये. अग्निमित्रानंतर त्याचा पुत्र सुज्येष्ठा, त्याच्यानंतर सुमित्र गादीवर आला. या वसुमित्राने जे आहे ग्रीकांचे आक्रमण पुन्हा एकदा परतावून लावले होते. वसुमित्र पराक्रमी व समर्थ राजा असला तरी तो मदिरा आणि मदारीच्या आधारी गेला होता. त्याचा शुंग घराण्यातीलच मित्रदेवाने खून केला आणि मित्रदेवाला जे आहे वज्रमित्र या नावाने देखील इतिहासात संबोधले जाते. कादंबरी या संस्कृत ग्रंथाचा लेखक वानभट्ट याच्या नोंदीनुसार देवभूमी कण्ववंशीय ब्राह्मण मंत्री वासुदेव याच्या कटकारस्थानाला जो आहे हा बळी पडला आणि त्याची हत्या झाली व शुंग घराण्याचा अशा प्रकारे शेवट झाला. त्यानंतर आता शुंग घराण्याचा शेवट झाला तर त्याच्यानंतर अजून एक ह्याच्याशी संबंधित बाब म्हणजे कण्व घराणे किंवा कण्व राजे होय. इसवी सन पूर्व 75 ते 28 या कण्व घराण्याचा कालखंड होता. यांनी जे हत्या जी केली होती मित्रदेवानी जे आहे याचे बद्दलची माहिती आपण थोडक्यात घेऊया. वासुदेवाने इसवी सन पूर्व 75 मध्ये मगध राज्यावर शुंगवंशीय राजा देवभूतीची हत्या करून कण्ववंशाची स्थापना केली होती. या घराण्यात वासुदेव इसवी सन पूर्व 75 ते 66, भूमिमित्र इसवी सन पूर्व 66 ते 52, नारायण इसवी सन पूर्व 52 ते 40 आणि सुशर्मन इसवी सन पूर्व 40 ते 30 या कालखंडात 4 राजांनी राज्य केले. शुंगवंशातील राजाप्रमाणेच कण्ववंशीय राजे हे ब्राह्मण होते व त्यांचे गोत्र कण्व असल्यामुळे त्यांना बहुतेक कण्ववंशीय म्हटले जात असे इतिहासकार म्हणतात. या सुशर्मन याच्या दरबारी असलेला सिमुक आंध्र अमात्याने त्याची हत्या केली व राज्य बळकावले. याच कालखंडात जे आहे भारताच्या पश्चिमोत्तर सीमेवर शकवंशीय राजे सतत आक्रमणे करत होती. वासुदेवाचा उत्तराधिकारी भूमिपुत्र याच्या नावाचे सिक्के म्हणजेच नाणे पांचाल क्षेत्रात मिळाले आहेत. कण्वस्य असे कोरलेले म्हणजे त्या तांब्याच्या नाण्यांवरती जे आहे ते लिहिलेले आहे. ही नाणे विदिशा आणि कौशंबी वत्स्य क्षेत्रात सापडली होते आणि सुशर्मन याची हत्या करणारा जो आहे सिमुक आंध्र यालाच पुढे जे आहे ते इतिहासामध्ये यांनीच महान अशा सातवन घराण्याची स्थापना केली आणि हा तो घराण्याचा खरा संस्थापक होते असे इतिहासात
मानले जाते. त्यानंतर इसवी सन पूर्व 90 शकांचे भारतावर आक्रमण व भारतामध्ये व अफगाणिस्तानमध्ये शक घराण्याची स्थापना. शक घराण्यातील नहापना व रुद्रमन हे महत्त्वाचे राजे होते. आता इथे एक बाब आहे, तुम्ही इतिहासाची खूप सारी पुस्तकं वाचला असाल किंवा इतिहासाचे व्हिडिओज पाहिला असाल, परंतु हे मूलतः शक, कुशाण, हून, बॅट्रिकस, त्यानंतर त्याच्या पलीकडील चीनचा प्रदेश यांच्यामध्ये काय संबंध आहे हे एकदा जर समजला तर पुढील इतिहास जो आहे तो अत्यंत साध्या पद्धतीने आपल्याला लक्षात येतो. तर मी जास्तीत जास्त साध्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. मौर्य साम्राज्यातील राजांनी, विशेषतः चंद्रगुप्त मौर्य व सम्राट अशोकांनी जी काही ग्रीक म्हणजे यवन, याला देखील इतिहासामध्ये यवन म्हटले जाते, त्यांना भारताच्या सीमेबाहेर हद्दपार केले होते. येथे आपण शक, कुशाण, हून यांचा भारतावरील आक्रमणाचा अभ्यास करणार आहोत. त्या अगोदर हे मूलतः इंडो ग्रीक राजे म्हणजेच स्किथियन्स म्हणजेच बाल्टिक प्रांतात असणारे, म्हणून त्यांना बॅट्रिसियस म्हणतो, हे कोण होते हे याबद्दलची आपण माहिती घेऊया. बाल्टिक म्हणजे जे आहे बॅट्रिकिया पासून ते थेट रोमपर्यंतचा प्रदेश जो आहे याला बाल्टिक असे म्हटले जाते. अलेक्झांडर सोबत काही जे ग्रीक लोक आले होते, सेनापती आले होते, ते अलेक्झांडर नंतर जे आहे ते मध्य आशियातच राहू लागले होते. शुंग घराण्याचा संस्थापक पुष्यमित्र यांनी ज्या डेमिट्रियस व मिनॅंडर या ग्रीक राजांची आक्रमणे पलटावून लावली होती ती व नंतरची सर्व मध्य आशियातील ग्रीकांना जे आहे बॅक्ट्रियस असे इतिहासात संबोधले जाते. साध्या भाषेत म्हणजे हे मूळ ग्रीक वंशीय परंतु ग्रीकपासून दूर, म्हणजे ग्रीक वंशीय मध्य आशियात जन्मलेले लोक म्हणजे जे आहेत ती बॅक्ट्रियस ही होय. ही आता एक संकल्पना तुमची क्लिअर झाली. यांना जे पुढे चलून जे आहे इंडो ग्रीक राजे असे देखील संबोधले जाते. त्यानंतर मध्य आशिया आणि चीनच्या जवळच्या प्रदेशांमध्ये अनेक भटक्या टोळ्या त्या कालखंडामध्ये वावरत होत्या. त्यापैकी युहची म्हणजेच शकांची टोळी देखील होती. हे शक, कुशाण, हून हे सगळ्या टोळ्या होत्या. यांची काही नावं आणि हे कसे कुठे प्रस्थापित होते, यांचं साम्राज्य कुठं होतं याबद्दलची आपण पार्श्वभूमी घेऊयात, जेणेकरून पुढील गोष्टी आपल्याला सोप्या पद्धतीने समजतील. शकांच्या टोळीच्या पलीकडे म्हणजे हे सर्वात जे आहे बॅट्रिकसच्या पलीकडे शकांची टोळी, शकांच्या टोळीच्या पलीकडे आणखी एक टोळी होती, तिचं नाव होतं उसन. हीच पुढे यालाच पुढे जे आहे जे याच कुळाला जे पुढे जे आहे कुशाण असे संबोधले जाते. या कुशाण टोळीच्या पलीकडे देखील आणि चीनच्या प्रदेशाला लागून आणखी एक टोळी अतिशय विध्वंसक इतिहासामध्ये लिहिली गेलेली टोळी जी आहे तिला हुआंगनू म्हणजेच हुनांची टोळी होती. ह्या टोळ्यांच्या पलीकडे जे आहे ते चीनचं साम्राज्य होते. ह्या तीन टोळ्यांना घाबरूनच, विशेषतः रानटी हुनांच्या टोळ्यांना घाबरून आपल्या राज्याचे संरक्षण करण्यासाठीच इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात चीनी सम्राट शू ह्युत्संग ती याने जगातील प्रसिद्ध अशी भिंत, ज्याला आपण ग्रेट वॉल ऑफ चायना म्हणतो, ही भिंत जी आहे अशी बांधली गेली नाही, तर या तीन टोळ्यांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी त्या चीनच्या राजाने बांधण्यास सुरुवात केली होती. यावरून आपल्याला ह्या टोळ्या किती विध्वंसक होत्या हे आपल्याला समजते. ह्या शक, कुशाण, हून लोकांमध्ये नेहमीच तीव्र वैमनस्य होते आणि एकमेकांच्या प्रदेशात ते वारंवार आक्रमणे जे आहेत ते आणि युद्ध चाललेली असत. चीनच्या राजाने या तिन्ही टोळ्यांना हुसकावून लावले. याचा परिणाम असा झाला की चीनच्या प्रदेशाला लागून हुनांची टोळी होती. हुनांनी कुशाणांच्या टोळींवरती आक्रमण केलं आणि त्यांना तिथून खदडून लावलं. याचा परिणाम काय झाला, तिथे असलेले जे आहे शकांची टोळी यांना जे आहे कुशाणांनी हाकलून लावलं आणि आता शक जे आहे ते शकांनी पुढे चलून बॅट्रिकसच्या प्रदेशांवरती म्हणजे इंडो ग्रीक राजांवरती आक्रमण केली आणि हे भारतामध्ये प्रवेश मिळवले. हे कसे भारतामध्ये आले याचा क्रम देखील आपल्याला जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचा आहे.
कुशांच्या टोळीने शकांच्या प्रदेशातून शकांना हुसकावून लावले आणि शेवटी शक टोळ्यांनी जे आहे बॅक्ट्रिया व पार्थिया इंडो ग्रीक राजांच्या प्रदेशावर आक्रमणे केली. आता इथे आणखी एक शब्द आला आहे पार्थिया. आता हे पार्थियन्स म्हणजे कोण आहेत तर इसवी सन पूर्व 250च्या सुमारास सेल्युकस निकेटर ज्यांनी आपल्या मुलीचा विवाह हेलनचा विवाह चंद्रगुप्त मौर्याशी लावला होता त्याच्या राज्याचे जे आहे पुढे चलून बॅक्ट्रिया व पार्थिया अशा दोन गटात विभाजन झाले होते. या दोन गटातील राजांवरती जे आहे शकांनी आक्रमण करून त्यांना त्यांच्या प्रदेशातून हद्दपार केले. शकांच्या या आक्रमणांना पार्थियाच्या राजाने दारुण पराभव केला. त्यामुळे शकांना अफगाणिस्तानात जो आहे बलुचिस्तान या दक्षिणेकडील भागाकडे वळण्याशिवाय इतर काही पर्याय राहिला नाही. शकांनी पार्थिया आणि बॅट्रिकस यांच्यावरती हमले केले होते आणि बॅट्रिकस यांनी जे आहे इथून समूळ नाश केल्याचा आपल्याला काही आढळतं. तेथून बोलनखिंड पार करून त्यांनी सिंधू प्रदेशात येण्यासाठी इसवी सन पूर्व 71 मध्ये जे आहे भारतावर आक्रमण केले. शकांचे पहिल्या आक्रमणात सिंधमधील गणराज्ये उरली सुरली ग्रीक सत्ता व सौराष्ट्रातील गणराज्य नष्ट करून शक सत्ता स्थापन केली. नंतर त्यांनी जे आहे अवंतीवर आक्रमण करून उज्जैनीचा राजा गर्दभिल्ल याचा पराभव केला. आणि आता इथे जो मुद्दा एक आहे इसवी सन पूर्व 58 हा याच उज्जैनीच्या राजाशी संबंधित आहे. 14 वर्षानंतर म्हणजे राजा गर्दभिल्ल याच्या पराभवाच्या 14 वर्षानंतर गर्दभिल्लाचा पुत्र विक्रमादित्य याने इसवी सन पूर्व 58 मध्ये जो आहे शकांचा दारुण पराभव केला आणि त्यांना उज्जैनीच्या बाहेर हुसकावून लावले. या विजयानंतर विक्रमादित्यने जे आहे विक्रम संवत सुरू केले. या घटनेनंतर माळव्यात पुढील जवळपास 150 वर्ष शांतता नांदत होती. इसवी सन पूर्व 250 ते इसवी सन 213 दख्खनमध्ये सातवन घराण्याचा कालखंड. मित्रो एक मिनिट मी थोडंसं पाणी पितो. कण्व घराण्यातील राजा सुशर्मन याची हत्या करून सिमुक आंध्र यांनी सातवन घराण्याची स्थापना केल्याचा आपण जो आहे थोडासा रेफरन्स मागे घेतलेला आहे. पुराणानुसार कण्व वंशीय शेवटचा राजा सुशर्मन याला सिमुक आंध्राने मारून सातवन घराण्याची स्थापना केली. या सातवन राजांमधचा जो कालखंड जो आहे तो इसवी सन पूर्व 230 ते 213 असा मानला जातो. परंतु हा जो सिमुक आंध्र जो आहे तो इसवी सन पूर्व 57-58च्या कालखंडाच्या मध्ये यांनी जे आहे तो राज्य करत होता. पुराणात आंध्रांचा उल्लेख आंध्र प्रत्यय म्हणजेच नोकराचा आला आहे. नाशिक येथील शिलालेखात आंध्रवंशीय ब्राह्मण होते असे म्हटले आहे. ऐतरीय ब्राह्मणानुसार कृष्णा व गोदावरी नद्यांमधील प्रदेशात ते राहत होते. तेव्हापासून त्यांना आंध्र असे म्हटले जाऊ लागले. आंध्र म्हणजे आजचे आंध्र प्रदेश नाहीये तर नर्मदा आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यातील प्रदेश म्हणजेच आंध्र असे प्राचीन इतिहासात संबोधले जायचे. चंद्रगुप्त व सम्राट अशोक राजांच्या काळात आंध्रांनी दक्षिणेत प्रचंड सैन्यबळाच्या जोरावर सत्ता संपादन केली होती. जोपर्यंत मौर्य सम्राट प्रभावी होते तोपर्यंत त्यांनी मौर्याचे मांडलिकत्व स्वीकारले होते. मौर्य पतनानंतर त्यांनी दक्षिणेत स्वतंत्रपणे राज्य केले. हे मी इसवी सन पूर्व 230 पासून कृष्ण कान्हाजी राजे होते त्यांच्याबद्दलचा संदर्भ देतोय आणि सिमुक जो पुढे चलून आला याच्याबद्दलची आपण आता थोडक्यात माहिती घेऊया. त्यांनी आपली जी आहे सत्ता पूर्वेकडून पश्चिमेकडे वाढवली व महाराष्ट्रात पैठण ज्याला पैठण प्रतिष्ठान येथे आपली राजधानी स्थापन केली. महाराष्ट्रात आल्यानंतरच आंध्रांना जे आहे सातवाहन असे संबोधले जाऊ
लागले किंवा म्हटले जाऊ लागले असे इतिहासात नमूद आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटातील लेण्यात असलेल्या कोरीव लेखामध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहेत. हे नाणेघाट जो आहे जुन्नर जवळचा ठाणे जुन्नर याच्या हवेवरती असलेला हा नाणेघाट सातवाहनांनीच तयार केला होता. सातवाहन राजा व राणी यांनी दिलेल्या देणग्यांची वर्णने येथील शिलालेखात आहेत. काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत, उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी. आणि गौतमीपुत्र सातकर्णी हा पहिला सातकर्णी राजा होय ज्यांनी आपल्या आईचे नाव आपल्या नावाच्या अगोदर लावले होते. सातवाहन घर आणि हाच गौतमीपुत्र सातकर्णी जो आहे तो इतिहासातील सातकर्णी घराण्यातील सर्वात महान सम्राट संबोधला जातो. त्याच्या पराक्रमाचे वर्णन नाशिक येथील लेण्यांमध्ये कोरीव लेखांमध्ये केलेले आहे. त्यांनी शक राजा नहापान याचा पराभव केला. नहापान आणि रुद्रमन हे राजे शकराजे दोन महत्त्वाचे होते. आपण जे म्हटलं होतं याच्यापैकीच नहापान याचा पराभव जे आहे गौतमीपुत्र सातकर्णी यांनी केला होता. गौतमीपुत्र सातकर्णी यांचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र पीतवाहन असा केला आहे, ज्याचा अर्थ ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्याले होते. आणि आपल्याला माहितीच आहे की भारताच्या बाजूस असलेले 3 समुद्र म्हणजे कोणते? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर हे होय. या तिन्ही समुद्राचे पाणी गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या घोड्यांनी पिले होते. याचाच अर्थ काय? यांचा साम्राज्य विस्तार याच्यावरून आपल्याला लक्षात येतो. या सातवाहन घराण्यातील हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथात सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती मिळते. आणि या ग्रंथाचा अजून एक विशेष महत्त्व म्हणजे महाराष्ट्रात निर्माण झालेला पहिला ग्रंथ म्हणून याचे अजून एक वेगळे स्थान आहे. सातवाहन काळात भारतीय व्यापारात खूप मोठी वाढ झाली होती. भारतीय मालाची निर्यात इटलीमधील रोमपर्यंत होत असे. काही सातवाहन नाण्यावर जहाजाच्या प्रतिमा आहेत. गौतमीपुत्र सातकर्णी हा आईचे नाव लावणारा पहिला राजा होता. यशश्री हा सातवाहन घराण्यातील शेवटचा मोठा राजा होता. सातवाहन घराण्याचा शेवटचा राजा पुलामावी तिसरा हा होता. सातवाहन घराण्याचा शेवट इक्ष्वाकू वंशाने केला. त्यानंतर इसवी सन पूर्व 100 ते इसवी सन 300 आपण बघितलंय मागेच की हे शक, कुशाण, हुन कोण होते. तर हे त्यातील कुशाण घराण्याचा आपण इथे संबंध घेणार आहोत. आणि तुम्हाला याबद्दलची आपण महत्त्वाची माहिती इथे मी तुम्हाला सांगतो. शक टोळ्यांपैकी एक टोळी म्हणजे शुंग ही एक टोळी होती. कुई शुंगचे कुशाण असे अपभ्रंशित नामांतर झाले. या कुशाणांचा पहिला राजा म्हणून कुजल कॅडफिसेस ओळखला जातो. आता हे बघा, कुजल कॅडफिसेस हे नाव आपल्याला वेगळं वाटतं, परंतु पुढे कनिष्क राजा हा भारतीय वाटतो. तर हाच वंशातील राजा होता. कुजल कॅडफिसेस भारतावर आक्रमण करून काबूल आणि काश्मीरमध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली. कॅडफिसेस इसवी सन पूर्व 64 मध्ये मृत्यू पावला. त्याच्यानंतर त्याचा पुत्र भीम कॅडफिसेस दुसरा सत्तेवर आला. या कॅडफिसेसचा मुलगा म्हणजे कुशाण घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा कनिष्क हा होय. कनिष्कला सर्वात मोठे युद्ध चीनी राजाशी करावे लागले. तो पहिल्या युद्धात पराभूत झाला, पण दुसऱ्या युद्धात विजयी झाला. या युद्धानंतर त्यांनी 2 चीनी राजपुत्रांना जे आहे ते ओलीस ठेवले होते. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनीच केली. तसेच नाण्यावर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची कुशाण राजांनी सुरू केली. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवलेले होते. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. कवी अश्वघोषने बुद्धचरित्र आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता आणि चरक यांचा जो शिष्य सुश्रुत आहे याबद्दल आणि ज्यांना जे आहे ते
प्राचीन भारतातील किंवा जगातील पहिले शल्य विशारद किंवा म्हटले जाते, याबद्दलची माहिती आपण जी आहे ते वाङ्मयाच्या वैदिक साहित्यामध्ये देखील घेतलेली आहे. कनिष्काने पाडलेल्या सोन्याच्या नाण्याच्या दर्शनी बाजूवर ग्रीक लिपीत शाओ नानो शाओ कनिष्की कुशानो असा लेख आहे. याचाच अर्थ राजाधिराज कनिष्क कुशान असा आहे. नाण्याच्या मागील बाजूस गौतम बुद्धाची प्रतिमा आहे आणि बाजूला ग्रीक लिपीत बौद्धो म्हणजे बुद्ध लिहिले आहे. कनिष्क भारतात प्रसिद्ध झाला तो बौद्ध भिक्षू पार्श्व यांच्या सल्ल्यावरून कनिष्काने इसवी सनाच्या पहिल्या शतकात काश्मीर येथील कुंडलवन विहार या ठिकाणी ज्या बौद्ध धर्माची चौथी धर्म परिषद भरवली होती. कनिष्काच्या दरबारात अनेक विद्वान साधू पुरुषांना आश्रय होता. पार्श्व, वसुमित्र, अश्वघोष, नागार्जुन, चरक, माथर अशी काही थोर विद्वाने त्यांच्या दरबारात होती. याच्या कारकिर्दीत महायान पंथाच्या प्रभावामुळे गांधर्व शैलीतील बुद्ध मूर्ती उभारण्याची प्रथा सुरू झाली. आणि कनिष्काबद्दल आणखी काही सांगायचं झालं तर इसवी सन पूर्व 73-94 या काळात चीनी सेनापती पांचाओ याने मध्य आशियात आक्रमण करून खोतान, काशघर इत्यादी पश्चिमेचे प्रदेश जिंकून घेतले होते आणि ते प्रदेश चीनी सत्ता कॅस्पियन समुद्रापर्यंत पसरवलेली होती. कनिष्काला वाटायचे की आपण चीनी सम्राटाच्या बरोबरीचे आहोत हे दाखविण्याकरता कनिष्काने चीनी राजकन्येला मागणी घातली आणि हा आपल्या राजाचा अपमान आहे असे समजून पांचालवनने कनिष्काला युद्धाचे आव्हान दिले. कनिष्काने त्यावर जवळपास 70,000पेक्षा जास्त घोडेस्वारांचे सैन्य पामीर पठारावर पाठवले, पण ते पर्वतातील दुर्गम प्रदेशातून जाताना बरेचसे त्यातील मरण पावले आणि या युद्धात जो आहे कनिष्क मारला गेला. इसवी सन पूर्व 20 ते 40 आपण मागे बॅट्रिकियस, पार्थियन्स राजे, इंडो ग्रीक्स राजे जे बोललो होतो त्याच्यापैकीच हा गोंडोफेर्नियस इंडो पार्थियन राजाचा हा कालखंड होय. गोंडोफेर्निस इंडो पार्थियन राजाचा कालखंड मागे आपण सेल्युकस राजाचे बॅट्रिकस पार्थियन असे इसवी सन पूर्व 250 मध्ये विभाजन झाले याचा अभ्यास केला. त्या पार्थियन मधीलच सर्वात मोठा राजा म्हणजे जो आहे हा गोंडोफेर्निस हा होय. काबूल खोऱ्यातील शेवटचा ग्रीक राजा हर्मियस याचा त्याने पराभव केला. त्याने दुसऱ्या अज या शक राजाचा, हे अज नावाचे 2-3 राजे होऊन गेले त्यापैकी पहिला अज हा जो आहे तो जास्त काळ सत्तेवरती होता. या दुसऱ्या अज या शक राजाचा पराभव करून पश्चिम पंजाबवर आपली सत्ता प्रस्थापित केली. गोंडोफेरिज नंतर काही वर्षात कुशाणांच्या आक्रमणामुळे पर्शियन सत्तेचा जो आहे शेवट झाला. इसवी सन पूर्व 100 ते 300 दक्षिण भारतातील संगम कालखंड किंवा दक्षिण भारतातील संगम युग. चेर, पांड्य आणि चोळ या 3 प्राचीन सत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये आपल्याला मिळतो. त्याचप्रमाणे सम्राट अशोकाच्या शिलालेखा देखील जे आहे चोळ, पांड्य, केरळपुत्र याचा एक संघ असल्याचा उल्लेख आलेला आहे. तसेच या घराण्याचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यामध्ये देखील करण्यात आलेला आहे. पेरिपल्स ऑफ द एरेथ्रियन सी या पुस्तकात मुझिरस या केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे आणि या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची निर्यात जी आहे इटलीमधील रोम पर्यंत आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे. तामिळ संस्कृतीत संगम साहित्याचा कालखंड हा सर्वात प्राचीन साहित्याचा कालखंड मानला जातो. राजाच्या आश्रयाखाली भरलेल्या तामिळ कवींच्या संमेलनातून या साहित्याची निर्मिती झाली. संगम साहित्य म्हणजे विद्वत्त सभेतील कवी, भट आणि त्यांच्या काव्यात्मक रचना ज्या परिषदेत रचल्या गेल्या ते परिषदेतील साहित्य म्हटले जाते. 3 संगम परिषदा पांड्य राज्यात आयोजित केल्या गेल्या होत्या. पहिली संगम परिषद, या संगमाचा संस्थापक अगस्त ऋषीबद्दल सांगायचं झालं तर या ऋषीने आचमनात समुद्र आटविला असा
पुराण काळातील ऋषी याचा उल्लेख इतिहासामध्ये आलेला आहे. ते अगस्त्य ऋषी होते. हा संगम जवळपास 4400 वर्ष टिकला असे म्हटले जाते. हे संगम प्राचीन मदुराई नगरीत झाले होते. त्यानंतर दुसरे संगम परिषद जी आहे, ही सभा जी आहे, पांड्या राज्याची राजधानी कबदपुरम येथे भरली. यावेळीही अगस्त्य ऋषी उपस्थित होते. याशिवाय इरंदुयर, वेल्लुअर, कापियन, कुरुगोलाई मस्ती, तोत्ताकापियर, करुंगोळी, पांडुरयन इत्यादी प्रमुख कवी होते. हे साहित्य हे सुमारे जवळपास 3700 वर्ष टिकल्याचा उल्लेख इतिहासात आपल्याला आढळतो. तिसरे संगम मदुराई येथे भरले होते. या संगमाचा अध्यक्ष प्रसिद्ध पंडित कवी नकीरर होते. या संमेलनात इराई नार, कपिलर, परनर, सत्तर ऑविकियर इतर प्रमुख कवी होते. हे सुमारे 1850 वर्षे टिकले असे इतिहासात म्हणते. MPSC मध्ये आयोगाने संगम साहित्यातील प्रमुख स्त्रियांवर आणि त्यांनी दिलेल्या संगम साहित्यातील योगदानावरती केलेल्या काव्यरचनेवरती आयोगाने प्रश्न विचारला होता. या संगम साहित्यात योगदान देणाऱ्या जवळपास 500 कवयित्री म्हणजे स्त्री कवयित्री होत्या. त्यांनी 150हून अधिक कविता तयार केल्या. यामध्ये प्रमुख अवययार, अल्लूर, नानमुल्ला यार, ककय पाडी नियार, कावरपेंडू, नल्वे इयार, ओंकुर मथाथियार आणि परिमा कल्लीर ह्या होत्या. यावरती आयोगाने प्रश्न या नावावरती विचारला होता. त्यानंतर इसवी सन पूर्व 320 ते 335 गुप्त घराणे चंद्रगुप्त प्रथमचा कालखंड. गुप्त राजाची स्थापना जी आहे श्रीगुप्त यांनी केली आणि 2 पिढ्यानंतर म्हणजेच पहिल्या चंद्रगुप्ताच्या काळात गुप्त साम्राज्य जे आहे ते समर्थ झाले. गुप्त साम्राज्याच्या कालखंडास जे आहे प्राचीन भारतीय इतिहासातील जे आहे ते साहित्याचे सुवर्णकाळ असे संबोधले जाते. या काळात भारताने कला, साहित्य, विज्ञानात खूप मोठी मजल मारली होती. गुप्त साम्राज्याचा कालखंड जो आहे तो इसवी सन पूर्व 320 ते 550 पर्यंतचा कालखंड चालला होता. यामध्ये 3 महत्त्वाची राजे होऊन गेली होती. ती म्हणजे चंद्रगुप्त प्रथम, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त द्वितीय. समुद्रगुप्त याला भारताचा नेपोलियन असे देखील म्हटले जाते आणि दुसरा चंद्रगुप्त द्वितीय याच्या कालखंडामध्ये प्राचीन भारतातील नवरत्ने यांच्या दरबारात होती. याबद्दलची आपण देखील थोडक्यात माहिती घेणार आहोत. मौर्य वंशाच्या पतनानंतर भारतामध्ये दीर्घकाळापर्यंत राजनैतिक एकता कधीही प्रस्थापित झाली नव्हती. कुशाण साम्राज्याच्या राज काळात पश्चिम पंजाबमध्ये कुशाण वंशाचे साम्राज्य होते. तसेच गुजरात तसेच माळवा या प्रांतात शक सक्रिय होते, परंतु तसे दिवसेंदिवस शक्तिहीन होत चालले होते. या काळात महान असा सेनानायक कोणीही नव्हता. कुशाण व सातवाहन घराण्याने जे आहे राजनैतिक एकता साधण्याचा प्रयत्न केला होता. मौर्य वंशाच्या पतनानंतर भारतातील नष्ट झालेली राजनैतिक एकता गुप्त घराण्यांनी प्रस्थापित केली होती. या घराण्यातील पहिला राजा म्हणजे श्रीगुप्त याने गुप्त घराण्याची स्थापना केली. त्याने महाराज उपाधी धारण केली होती हे आपल्याला समजते. आणि श्रीगुप्तानंतर घटोत्कच हा त्यांचा मुलगा उत्तराधिकारी बनला. त्याने देखील राजा ही उपाधी धारण केली होती. प्रभावती गुप्तच्या पुणे येथील ताम्रपटात श्रीगुप्ताला आदिराज व समुद्रगुप्त हा श्रीगुप्ताचा पंतू होता असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे चीनी प्रवासी इत्सियांगच्या प्रवासवर्धनात पाटलीपुत्रच्या प्रवासात श्रीगुप्ताचे राज्य होते असा देखील उल्लेख आलेला आहे. श्रीगुप्तने गया येथील यात्रेसाठी मंदिर बनवण्याचा उल्लेख चीनी यात्री इत्सिंगने 500 वर्षानंतर इसवी सन 671 ते 695 दरम्यान केला. त्यानंतर जे आहे ह्या चंद्रगुप्त प्रथम बद्दलची माहिती आहे.
हा गुप्त वंशाचा पहिला महान सम्राट होय. कुशाण काळात मगध साम्राज्याची शक्ती व महत्त्व संपुष्टात आले. चंद्रगुप्त प्रथमने ते पुन्हा प्रस्थापित केले. त्यांनी अयोध्या ते प्रयागपर्यंत साम्राज्याचा विस्तार केला आणि पाटलीपुत्र ही आपली राजधानी केली. चंद्रगुप्त प्रथमने वैशालीच्या लिच्छवी वंशाच्या राजकुमारी कुमारदेवीशी विवाह केला. त्यामुळे गुप्त आणि लिच्छवी यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित झाले आणि गुप्त वंशाची प्रतिष्ठा वाढली. चंद्रगुप्त प्रथमने महाराजाधिराज ही उपाधी धारण केली होती व त्यास गुप्त घराण्याचा वास्तविक संस्थापक असे म्हटले जाते. चंद्रगुप्त प्रथम हा गुप्त घराण्याचा स्वतंत्र शासक ज्याने महाराजाधिराज ही उपाधी धारण केली होती. चंद्रगुप्ताने इसवी सन 319 मध्ये गुप्त संवतची स्थापना केल्याचा उल्लेख मथुरा येथील अभिलेखात सापडतो. चंद्रगुप्त प्रथम हा प्रथम शासक होय ज्यांनी सोन्याची नाणी चलनात आणली आणि या नाण्यावर एका बाजूला चंद्रगुप्त कुमारदेवीचे चित्र तर दुसऱ्या बाजूस लक्ष्मीचे चित्र होते. भारताच्या इतिहासात राणीची चित्र असलेली ही पहिली नाणी होय आणि ही चंद्रगुप्त प्रथमने जी आहे ती ही नाणी चलनात आणली होती. प्रसिद्ध इतिहासकार स्मिथनुसार जो पुढे चलून समुद्रगुप्त यांना भारताचा नेपोलियन म्हणतो, याच्यानुसार वैवाहिक संबंधातून चंद्रगुप्ताला लिच्छवीचे राज्य प्राप्त झाले आणि मगध याच्या सीमावर्ती क्षेत्रात आले. लिच्छवीचे दुसरे राज्य नेपाळ त्यांचा मुलगा समुद्रगुप्त यांनी आपल्या राज्यात समाविष्ट केले होते. चंद्रगुप्त प्रथम यानंतर जो आहे त्यांचा मुलगा समुद्रगुप्त हा इसवी सन 335 ते 80 या कालखंडामध्ये गादीवरती आला. चंद्रगुप्त प्रथम आपला पुत्र समुद्रगुप्त यास उत्तराधिकारी बनवून संन्यास ग्रहण केले असे कवी हरिश्चंद्र द्वारा लिखित प्रयाग प्रशस्ती अभिलेखात सांगितलेले आपल्याला संदर्भ भेटतो. याच प्रयाग प्रशस्ती अभिलेखाच्या 70व्या श्लोकात समुद्रगुप्ताच्या विजयी घडामोडीबद्दलचे विवरण देखील भेटते आणि विशेष म्हणजे हा जो अभिलेख जो आहे अलाहाबादच्या किल्ल्यातील त्याच स्तंभावर लिहिले आहे ज्यावर सम्राट अशोकाचा अभिलेख देखील आहे. चंद्रगुप्त प्रथमचा मुलगा हा विष्णूचा म्हणजे समुद्रगुप्त हा विष्णूचा उपासक होता आणि गुप्त वंशातील सर्वात पराक्रमी राजा म्हणून याला मानले जाते. हा अत्यंत एक कुशल योद्धा, विद्वान, संगीतकार आणि कवी होता. त्यांनी स्वतः हिंदू धर्माचा अनुयायी असतानाही त्यांनी बौद्ध व जैन धर्माचा सन्मान केला आणि सर्वांना त्यांनी जे आहे ते सहिष्णुतेची वागणूक दिली. समुद्रगुप्ताच्या विजेतेची आणि साम्राज्याची माहिती अलाहाबाद येथील प्रयाग अभिलेख व नाण्याद्वारे प्राप्त होते. समुद्रगुप्ताच्या विजयाची आणि साम्राज्याची माहिती त्यांच्या दरबारातील हरिसेन यांनी आपल्या कवितेत वर्णन केले आहे. समुद्रगुप्ताने उत्तर भारतातील 9 तर दक्षिण भारतातील 12 राज्ये जिंकली होती. म्हणून समुद्रगुप्तास भारताचा नेपोलियन असे विन्सेंट ऑर्थर स्मिथने त्याच्या अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया मध्ये म्हटले आहे. समुद्रगुप्त हा संगीतप्रेमी होता. वीणा धारण केलेल्या समुद्रगुप्ताच्या काळातील नाण्यावर हे सिद्ध होते. चीनी इतिहासकारानुसार श्रीलंकेचा राजा मेघवर्मनने गया येथे बौद्ध धर्माचे मंदिर बांधण्यासाठी समुद्रगुप्ताला ची अनुमती मागितली. यासाठी एक दूत पाठवला होता व अनुमती मिळवून एक विशाल असे बौद्ध विहार त्यांनी बनवले होते. समुद्रगुप्ताचे राज्य इतके व्यापले होते की त्याची तुलना जी आहे काही इतिहासकार अलेक्झांडर व नेपोलियन सोबत करतात. त्याने त्याच्या फौजेचे लहान स्मॉल असे समूहात विभाजन केले होते. प्रत्येक गटात एक हत्ती, 3 काही बंदूक धारण केलेले सैनिक, 5 जणांचा गट असे त्याचे जे छोटे छोटे तुकड्या करून जे आहेत त्या याचे सैन्यात होते. सम्राट अशोक शांती व अनाक्रम या नीतीवर विश्वास करत तर समुद्रगुप्त हिंसा व विजय या नीतीवर विश्वास करत असत. प्रयाग प्रशस्तीमधील 19वी व 20व्या पंक्तीमध्ये दक्षिणापथ विजयाचा उल्लेख आहे. शेवटचा राजा ज्याला समुद्रगुप्ताने हरवले तो म्हणजे कांचीचा पल्लव वंशाचा राजा
विष्णुगोप हा होय. समुद्रगुप्ताजवळ नौसेनाही होती, त्याला विक्रमांक उपाधी धारण केल्याचे इतिहासकार म्हणतात. काही इतिहासकारांच्या मते प्रसिद्ध बौद्ध विद्वान वसुबंधू हा समुद्रगुप्ताचा मंत्री होता. या समुद्रगुप्तानंतर काही काही इतिहासकार म्हणतात की ह्याच्यानंतर जो आहे त्याचा मोठा मुलगा रामगुप्त राजा बनला, पण तो एक कमकुवत राजा होता. तो रामगुप्त जो आहे तो शकांशी युद्धात हारला होता व त्यांनी आपली पत्नी ध्रुव स्वामिनीला शकाला विजयरूपी दिला होता. पण त्याचा छोटा बंधू पुढे चलून जो चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य आला, त्या जो वीर आणि स्वाभिमानी होता त्याला ही गोष्ट आवडली नाही आणि त्याने ती वेषांतर करून ध्रुव स्वामिनीच्या वेशात जाऊन त्याला ठार मारले व ध्रुव स्वामिनीला मुक्त केले. तसेच चंद्रगुप्त द्वितीयने आपला मोठा भाऊ रामगुप्ताची हत्या करून राजा झाला व ध्रुव स्वामिनीशी विवाह केला. रामगुप्त हा गुप्तवंशीय एकमेव राजा होय ज्याने तांब्याची नाणी चलनात आणली होती. ध्रुव स्वामिनीलाच वैशालीच्या प्रांतात महादेवी ध्रुव स्वामिनी असे म्हणत. त्यानंतर इसवी सन पूर्व 380 ते 418 चंद्रगुप्त द्वितीय याचा कालखंड. यालाच देवराज, देवगुप्त, शकारी आणि विक्रमादित्य या नावाने देखील ओळखले जाते. याने विक्रमादित्य ही उपाधी धारण केली होती. मैलारीच्या पोलादी स्तंभाद्वारे याबद्दलची आपल्याला माहिती प्राप्त होते. गुप्त साम्राज्याच्या काळात गुप्त काळातील हे साम्राज्य जे आहे या चंद्रगुप्त द्वितीय याच्या काळात जे आहे चरणसीमेवर होते. याने जे आहे उज्जैनला आपल्या साम्राज्याची दुसरी राजधानी बनवले होते. विक्रमादित्य कलाकारांचा सन्मान करत असे. त्यांनी कलाकारांना वेतन देण्याची प्रथा देखील सुरू केली जी काळात दुर्बल होती. या कारणाने विक्रमादित्य काळास कलाशास्त्रातील जे आहे सुवर्णयुग म्हटले जाते. विक्रमादित्यने वैवाहिक संबंध आणि विजयाद्वारे आपले साम्राज्य वाढवले होते. विक्रमादित्यने नागराज कुमारी कुबेर नागाशी विवाह केला होता व तिच्यापासून प्रभावती नावाची राजकुमारी चा जन्म झाला होता. म्हणजे प्रभावती नावाची राजकुमारी जी आहे कुबेर नागा व विक्रमादित्य यांची मुलगी होय. आणि महाराष्ट्र त्या काळात जे आहे महाराष्ट्र प्रांतात वाकाटक राज्य करीत होते. त्याने या वाकाटक राजाचे सहाय्य प्राप्त करण्यासाठी विक्रमादित्याने आपली पुत्री प्रभावतीचा विवाह राजा रुद्रसेन द्वितीयशी लावून दिला. जो कुंतलचा शासक राजा काकुत्सवर्मनने आपल्या मुलीचा विवाह विक्रमादित्याशी पुढे आणखी एक जे आहे विक्रमादित्यने जे आहे कंतुलचा म्हणजे कर्नाटकचा शासक राजा काकुत्सवर्मनच्या मुलीचा विवाह विक्रमादित्याचा मुलगा कुमारगुप्त प्रथमशी लावून दिला होता. याच्या दरबारामध्ये जी आहे ती 9 रत्ने होऊन गेली. या 9 रत्नांविषयी मध्ये जे आहे वरामीर, धन्वंतरी, अमरसिंह, हरिसेन, काल्पना, संस्कृत महाकवी कालिदास, शंकू, वाराणसी, वेताल भट इत्यादी होऊन गेली होती. आणि आपण गुप्त साम्राज्यावरती एकूण 4 व्हिडिओज बनवलेले आहेत. त्यामध्ये आपण या घटकांवरती आपण सखोलमध्ये अभ्यास केलेला आहे. तुम्ही या व्हिडिओच्या पश्चात सखोल माहितीसाठी तो व्हिडिओ देखील आपला पाहू शकता. चांदीची नाणी चलनात आणणारा हा पहिला गुप्तवंशीय राजा होय. त्यांनी जे आहे शकांचा वरती विजय प्राप्त केला होता, म्हणून त्याला शकारी असेही म्हटले जाते. आणि या विजयानंतरच तिने विशेष अशी जी आहे चांदीची नाणी चलनात आणली होती. चीनी यात्री फाहियान चंद्रगुप्त द्वितीयच्या काळात जो आहे भारतात आला होता. विशाखा दत्तने रचलेल्या देवी चंद्रगुप्तम नाटकात चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्य याच्या पूर्व रामगुप्ताच्या शासनाचे वर्णन केले गेलेले आहे. विष्णू पुराण आणि वायुपुराणात गुप्ताच्या साम्राज्याच्या विस्ताराबाबत देखील वर्णन केलेले आहे. दिल्ली येथील कुतुब मिनार जवळ असलेल्या लोह स्तंभामध्ये चंद्र नावाच्या राजाचा विजयाबद्दल उल्लेख आहे. लेखनशैली विषमतेद्वारे हे विक्रमादित्यातील काळातील आहे असे मानले जाते.
चीनी प्रवासी पाहियांनी भारताचे वर्णन एक सुखी आणि समृद्ध देश म्हणून त्याच्या प्रवास वर्णनात केले होते. त्यानंतर चंद्रगुप्त द्वितीय नंतर जे आहे ते कुमारगुप्त हा गादीवरती आला होता. चंद्रगुप्त व समुद्रगुप्त प्रमाणे कुमारगुप्त ही गुप्त साम्राज्याचा एक महान शासक होता. तो कार्तिकेयचा उपासक होता. त्याच्या कालखंडातील माहिती जी आपल्याला भित्री अभिलेख, भिलसाद स्तंभ या गाढवा अभिलेखाद्वारे गढवा अभिलेख, मन कुंवार मूर्ती अभिलेखाद्वारे मिळते. अभिलेखनांमध्ये कुमारगुप्तास निरनिराळी नावे देखील देण्यात आली आहे, जसे की श्री महेंद्र, अजित महेंद्र, महेंद्रादित्य, महेंद्र कुमार. त्याच्या सुवर्ण नाण्यावर त्याला गुप्त कुलामल व गुप्त कुल व्योम शशी असे म्हटले आहे. कुमारगुप्ताने नाण्यावर गरुडाऐवजी मोराचे चित्र अंकित केले होते. गरुड जे आहे ते हे गुप्त घराण्यांचे राजचिन्ह होते. यांनी जे आहे कुमारगुप्ताबद्दल सांगायचं झालं तर कुमारगुप्तांनी जे आहे ते नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना जी आहे ती केली होती आणि कुमारगुप्ताच्या काळात जे आहे शांतता नांदत होती. गुप्त काळातील सर्वाधिक अभिलेख हे जे आहेत कुमारगुप्तचेच सापडलेले आहेत. कुमारादित्य याला शकरादित्य असेही म्हटले जाते. कुमारदत्ताच्या उत्तरार्ध कालखंडामध्ये जे आहे पुष्यमित्राने आक्रमणी केली. स्कंदगुप्ताने जे आहे कुमारगुप्ताच्या हयातीतच जे आहे शकांचा पराभव केला होता. या युद्ध काळात स्कंदगुप्त लढाई करतच असताना कुमारगुप्ताचा मृत्यू झाला व स्कंदगुप्त पुढे राजा झाला. तसेच कुमारगुप्ताच्या उत्तरार्धात जे आहे हुनांनी देखील या घराण्यावरती आक्रमणे करण्यास सुरुवात केली होती. स्कंदगुप्त हा कुमारगुप्ताचा मुलगा होता. स्कंदगुप्ताने शकांचा तसेच हुनांचा पराभव केला होता. गुप्त वंशाचा शेवटचा प्रतापी राजा म्हणून स्कंदगुप्त मानला जातो. गुप्त राजांनी आपल्या यांनी सुरक्षेसाठी काही व्यवस्था केली नव्हती, ज्याचा फायदा घेऊन जे आहे हुन हिंदकुश म्हणजे गंधार प्रांत पार करून जे आहे आक्रमण केली होती आणि गुप्त साम्राज्याला कमकुवत बनवले होते. आणि हेच यांचे जे युद्ध जे आहे या स्कंदगुप्ताने पलटावून लावले होते. स्कंदगुप्ताने ही चंद्रगुप्त दुसऱ्याप्रमाणे विक्रमादित्य ही पदवी धारण केली होती. याबद्दल भारताच्या इतिहासामध्ये एकूण 14 राजे होऊन गेले ज्यांनी विक्रमादित्य ही उपाधी धारण केली होती. स्कंदगुप्ताने वडिलांच्या हयातीतच जे आहे पुष्यमित्राचे व हुनांचे आक्रमण मोडून काढले होते. त्यामुळे हा योद्धा पराक्रमी व राजा मानला जातो. या विजयाने स्कंदगुप्ताने केवळ गुप्त साम्राज्यालाच नव्हे तर भारतीय संस्कृतीचा जे आहे दाता असेही म्हटले जाते. इसवी सन पूर्व इसवी सन 467 ते 550 गुप्त घराणे, गुप्ताचे उत्तराधिकारी व गुप्त घराण्याचा रास. स्कंदगुप्तानंतर जी देखील जे आहे 7 ते 8 राणी जे आहे राजे जे आहेत ते या गुप्त साम्राज्यांमध्ये होऊन गेली. परंतु हुनांचे आक्रमण आणि सामंतांना जमीन देणे इत्यादी कारणास्तव जो आहे जे या गुप्त घराण्याचा रास झाला. उत्तर भारतात हुनांचे आक्रमण. हुन आपण मागे शक, हुन, कुशाण यांचा थोडासा संदर्भ घेतलेला आहे. या आता इथे आपण इसवी सन 500 ते 527 मधील हुनांच्या आक्रमणाबद्दलची माहिती घेऊया. हुन जेव्हा मध्य आशियातील प्रदेश सोडला तेव्हा त्यांचे 2 भाग पडले होते. एक गट ओल्गा नदीच्या मार्गे तर दुसरा गट जे आहे वक्षनद म्हणजे आक्सास, ज्याला आता आपण अक्साई चीनचा प्रदेश जो अक्साई चीन ज्या नावाने देखील या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये भूगोलामध्ये आपण त्याला ओळखतो. या घाटीच्या मार्गाने पुढे जात होता. या वक्षनद मार्गाने पुढे जाणारे हुन अफगाणिस्तान मार्गे पुढे येऊन गांधारवर कब्जा केला. यानंतर त्यांनी भारतातील उत्तर पश्चिम भागातील शक आणि कुशाण राजांचे साम्राज्य नष्ट केले. त्यानंतर ते भारतात आले. हुनांनी भारतावर पहिले आक्रमण इसवी सन 485 मध्ये केले. यावेळेसच्या राज्य करत असलेल्या गुप्त राजा कुमारगुप्ताने आपला युवराज स्कंदगुप्त याच हुनांचा सामना करण्यास पाठविले. स्कंदगुप्ताने हुनांचा दारुण पराभव केला. या विजयानंतर जे आहे त्याने विष्णू स्तंभ बनवला होता. जोपर्यंत स्कंदगुप्त जिवंत होता हुन भारताकडे कधीही परतले नाही. नंतर 30 वर्षानंतर त्यांनी परत
आक्रमण करून जे आहे गुप्त साम्राज्याच्या कारणाचं ते देखील जे आहे शेवट बनले. इसवी सन 500 ते 755 बदामीच्या चालुक्याचा कालखंड. भारतीय इतिहासात चालुक्याचे 4 घराणे चा उल्लेख आढळतो. ती म्हणजे पिष्टपूरचे चालुक्य, बेमुलवाड्याचे चालुक्य, बदामीचे चालुक्य आणि कल्याणीचे चालुक्य. परंतु इतिहासात बदामीचे आणि कल्याणीचे चालुक्य अधिक प्रभावी ठरले. बदामीच्या चालुक्य घराण्यातील पहिला राजा जयसिंह हा होय. पहिला पुलकेशीन इसवी सन जो 535 ते 566 या कालखंडामध्ये राज्य केला, हा चालुक्य घराण्यातील पराक्रमी आणि घराण्याचा वास्तविक संस्थापक मानला जातो. विजापूर जवळच्या वातापी किल्ल्याची पायाभरणी यांनीच केली. त्याचा मुलगा कीर्तिवर्मन इसवी सन 566 ते 597 मध्ये गादीवर आला. त्याच्या मृत्यूनंतर इसवी सन 598 मध्ये कीर्तिवर्मनचा भाऊ मंगलेश गादीवर आला. इसवी सन 610 मध्ये त्याचा पुतण्या, ज्याला इतिहासामध्ये जो सर्वात जास्त प्रसिद्ध झाला तो म्हणजे पुलकेशीन दुसरा गादीवर आला. दुसरा पुलकेशीन चालुक्य घराण्यातील सर्वात प्रभावशाली राजा मानला जातो. राजा हर्षवर्धनला दक्षिणेत येण्यापासून पुलकेशीन दुसरा यानेच रोखले होते. हर्षवर्धन व पुलकेशीन दुसरा याच्यात झालेल्या युद्धात हर्षवर्धनाचा पराभव झाला होता. पुलकेशीन दुसरा याने पल्लव राजा महेंद्रवर्मनवर स्वारी केली, त्यामुळे पल्लव आणि चालुक्य घराण्यात कायम वैर्य राहिले. पल्लव राजा नरसिंहवर्मन जो महेंद्रवर्मनाचा मुलगा होता याने दुसऱ्या पुलकेशीनवर चाल करून त्यास ठार मारून विजय मिळविला. इसवी सन 775 मध्ये चालुक्य घराण्याचा शेवटचा राजा दुसरा कीर्तिवर्मन गादीवर आला. राष्ट्रकूट राज्यपाल दंतीवर्मन याने कीर्तिवर्मनाच्या राज्याचा बराचसा भाग जिंकून दंतीवर्मनने जिंकून घेतलेला राज्य जे आहे ते कीर्तिवर्मनला मिळवण्याचा प्रयत्न केला, पण याच्यामध्ये त्याला यश आले नाही आणि पुढे काही काळातच जे आहे ते चालुक्य घराण्याचा शेवट झाला. त्यानंतर इसवी सन पूर्व 606 ते 647 कनौजचा सम्राट हर्षवर्धन याचा कालखंड. गुप्ताचं साम्राज्य नष्ट झाल्यावर सुमारे 100 वर्ष जे आहे 6व्या शतकाच्या आरंभी 100 वर्षानंतर 6व्या शतकाच्या आरंभास जे आहे कनौज येथे प्रतापी सम्राटाचा उदय झाला. मौर्य सम्राट अशोक आणि गुप्त सम्राट चंद्रगुप्त याचप्रमाणे या सम्राटाने देखील मोठी भारतीय इतिहासामध्ये कीर्ती मिळवली. हा सम्राट म्हणजेच सम्राट हर्षवर्धन होय. गुप्त घराण्याचा राज काळात भारतभर लहान लहान राज्य स्थापन झाली होती. त्यापैकीच एक म्हणजे ठाणेश्वराचं राज्य. पशुपती नावाचा एक राजा तिथे राज्य करत होता. पुढे या नरवर्धन याच कुळात जो आहे नरवर्धन नावाचा राजा झाला. पुष्यभूती या समृद्ध राज्य घराण्याची स्थापना नरवर्धन यांनी 5व्या शतकाच्या सुरुवातीस केली होती. त्याच्यापासूनच 4थ्या पिढीतील राजा म्हणजे प्रभाकर वर्धन म्हणजेच हर्षवर्धनाचे वडील हे होय. वर्धन वंशाची नवी छाप 6व्या शतकाच्या सुमारास पुष्यभूती वर्धन ठाणेश्वर यांनी घातली. या वंशाचा महापराक्रमी राजा प्रभाकर वर्धन जो आहे 583 ते 605 या कालखंडामध्ये गादीवर मध्ये होऊन गेला. त्याने परम भट्टारक महाराजाधिराज ही उपाधी ग्रहण केली होती. उपाधी उत्तरार्धात प्रभाकर वर्धनने आपले स्वतंत्र राज्य स्थापित केले होते. गांधार प्रदेशापर्यंतचे सर्व राज्य प्रभाकर वर्धन यास नमून होते. तसेच त्याने पंजाबमधील हून लोकांचा देखील पराभव केला होता. त्याचप्रमाणे राजस्थान, माळवा, गुजरात यांना आपल्या राज्यातील राजांना आपले मांडलिकत्व स्वीकारण्यास भाग पाडले होते. राजा प्रभाकर वर्णस याचा 3 दाम्पत्य होते. पुत्र राज्यवर्धन, पुत्री राज्यश्री, पुत्र हर्षवर्धन. इसवी सन 605 मध्ये हुनांनी गणेश्वराच्या प्रदेशावर स्वारी केली. प्रभाकर वर्धनाने आपला मोठा मुलगा राज्यवर्धन यास हुनांवर चालून जायला सांगितले. राज्यवर्धनाने पराक्रमाने हुनांचा पराभव केला. हा विजय मिळवून तो ठाणेश्वराला परत येत असतानाच आपला पिता प्रभाकर वर्धनाची मृत्यू झाल्याचा त्याला समाचार मिळाला. राज्यवर्धन याची बहीण राजश्री हिचा विवाह कनौजचा राजा ग्रहवर्मनाशी झाला होता. हुनांनी गणेश्वराच्या
राज्यावर स्वारी केल्याचं ऐकताच माळव्याचा राजा देवगुप्त याने कनौजवर एकदम हल्ला केला आणि या हल्ल्यात देवगुप्ताने ग्रहवर्मनाला ठार मारून राजश्री यास कैदी बनवले. त्यामुळे राजा बनताच जे आहे राज्यवर्धनाने आपल्या बहिणीच्या सुटकेसाठी मोहीम हाती घेतली होती. त्यांनी तसेच त्यांनी गोंड व मालवा यांच्या राज्याचे दमन करायला तो निघाला होता आणि त्यांनी आपला छोटा भाऊ हर्षवर्धनाला मागे ठाणेश्वरा येथे राज्यकारभार पाहण्यास ठेवले होते. नंतर तो देवगुप्तावर चालून गेला व देवगुप्ताला त्यांनी मारले. वंगदेशीय गुप्त राजा शशांक देवगुप्ताच्या मदतीस निघाला. ही बातमी राज्यवर्धनास लागली. राज्यवर्धन शशांकावर चालून गेला, परंतु शशांकने शरणागती पत्कारली चे नाटक करून जे आहे त्याने कपटाने जे आहे राज्यवर्धनाचा खून केला. हर्षवर्धन हा जो आहे इसवी सन 606 मध्ये गादीवरती आला. हर्षवर्धनाला शिलादित्य हे दुसरे या नावाने देखील ओळखले जाते. तसेच स्कालो टारपथनाथ या देखील नावाने ओळखले जाते. हर्षवर्धन वयाच्या 16व्या वर्षी राजा बनला होता. सर्वप्रथम त्यांनी आपली बहीण राजश्री हिचा शोध घेण्यासाठी व सुटकेसाठी माळव्यात शिरला आणि त्यांनी आपल्या बहिणीला सती होण्यापासून वाचवून तिचे मन वळवून कनौजला परत आणले आणि आपल्या साम्राज्याची कनौज हीच राजधानी बनवली आणि तो तिथे काही काळ राहून जो आहे तो तिच्या राज्याचा राज्यकारभार पाहत होता. आणि तो आणि पुढे जो आहे तो सुसज्ज सैन्य घेऊन दिग्विजय प्राप्त करण्यासाठी जो आहे सतत पुढील 6 वर्ष जे आहेत त्यांनी लढाया करत होता. उत्तर भारत जिंकण्यासाठी कामगिरी पूर्ण होण्याच्या सुमारास हर्षाजवळ जवळपास सुमारे 60,000 हत्ती व 1,00,000 घोडेस्वार होते. राजा हर्षाने आसामचा राजा भास्कर वर्मन याच्या सोबत एकत्र येऊन बंगाल तसेच पूर्व राज्यावर आपले आधिपत्य प्रस्थापित केले होते. आपल्या सैन्यासह तो नर्मदा नदीत उतरला. त्यावेळी बदामीच्या तालुक्याचा पुलकेसिन दुसरा हा दक्षिणेकडील एक महाबलाढ्य योद्धा राज्य करत होता. हर्षाने पुलकेशिन दुसराशी इसवी सन 637 मध्ये युद्ध केले, पण या युद्धात हर्षाचा पराभव झाला व हर्षाने दक्षिणेकडील देश आपल्या आधिपत्याखाली आणण्याचा नाद करायचा सोडून दिला होता. पुलकेशींनी केलेल्या युद्धानंतर हर्षाने फक्त गंजमच्या राजाशी युद्ध केले, त्यात त्याला विजय प्राप्त झाला. हेच हर्षवर्धनाचे शेवटचे युद्ध होय. पुलकेशीन दुसराद्वारा झालेल्या हर्षवर्धनाच्या पराजयाचे उल्लेख जो आहे ऐहोल शिलालेख जो कर्नाटकमध्ये आहे येथे मिळतो. हर्षवर्धन हा दक्षिण भारतीय राजाकडून पराजित झालेला प्राचीन भारतातील पहिला उत्तर भारतीय राजा होय. हर्षवर्धन यांनी आपले साम्राज्य पंजाब ते ओडिसा, हिमालय ते नर्मदा नदीच्या काठापर्यंत विस्तारले होते. या हर्षवर्धनाच्या राजदरबारी जो आहे संस्कृत कवी वानभट्ट हा महत्त्वाचा एक व्यक्ती होता. हा हर्षातील राज्यातील महान संस्कृत कवी ज्यांनी हर्षवर्धनाच्या चरित्राची म्हणजेच हर्षचरित्र या ग्रंथाची रचना हर्षवर्धनाच्या कार्यकिर्दीत केली, ज्यात हर्षवर्धनाच्या राज्याची व पराक्रमाची यशोगाथा नमूद केली आहे. हर्षचरित्र हे संस्कृत भाषेत लिहिले आहे. तसेच वानभट्टने कादंबरी या नाटकाची देखील रचना केली आहे आणि कादंबरीचा उल्लेख मागे देखील आलेला आहे. वेन सॅंग या चीनी तीर्थयात्री याने जे आहे हर्षाच्या राज्यास याच्या कालखंडामध्ये भेट दिली होती. त्यांनी चीनला परत गेल्यावर शी यू की पश्चिमेकडील जग ही रचना केली आणि वेन सॅंगने हर्षवर्धनाबरोबरच अन्य 2 जे आहे राजांचा उल्लेख देखील त्याच्या ग्रंथात केला आहे. ते म्हणजे पल्लव वंशाचा राजा नरसिंह आणि बदामीच्या चालुक्य वंशाचा राजा पुलकेशिन दुसरा याचीही त्यांनी प्रशंसा केलेली आहे. तो अफगाणिस्तानच्या मार्गाने मध्य आशियात आला व त्याच मार्गाने तो परत गेला. वेन सॅंग याने नालंदा विद्यापीठ अध्ययन केले होते. हर्षाच्या वेळी शिक्षण व्यवस्था चोख होती. हर्षवर्धन हा एक उत्तम संस्कृत पंडित होता. त्याने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका ही नाटके रचली. यावरती आयोगाने एक प्रश्न विचारलेला होता. हर्षवर्धनाच्या शासनकाळातील सर्वात महत्त्वाचं शिक्षण केंद्र म्हणजे नालंदा विश्वविद्यालय होय. येथे ज्या विद्वतेची कसून परीक्षा घेतल्याशिवाय येथे प्रवेश दिला जात नसे. चीनी प्रवासी वेनसॅंग याची चरित्र ग्रंथ लिहिलेल्या वेनसॅंग
चा मित्र हु ली यांनी देखील हर्षाच्या राज्याचा उल्लेख व प्रशंसा केली होती. हर्षवर्धन, राज्यवर्धन आणि राजश्री या सगळ्यांचा बौद्ध धर्माकडे पहिल्यापासूनच कल होता. हर्षवर्धन हा शिवभक्तही होता. प्रत्येक युद्धाच्या अगोदर तो शिव आराधना करत असेत. हर्षाने पुढे बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्मातील अहिंसा तत्वाचा त्याच्या मनावर विशेष परिणाम होऊन त्याने राज्यात सर्व प्रकारच्या हत्येविरुद्ध हुकूम काढून मांसाहाराला देखील बंदी घातली होती. अशा प्रकारच्या धार्मिक वृत्तीमुळे हर्षवर्धन दर 5 वर्षांनी प्रयाग म्हणजे गंगा नमुना नदीच्या संगम, ज्याला आपण अलाहाबाद या नावाने देखील ओळखतो, आता त्याचे परत नाव अलाहाबादचे चेंज होऊन प्रयाग हे झालेले आहे. येथे महासभा भरवून आपली सगळी संपत्ती हिंदू, बौद्ध, जैन या तिन्ही धर्मातील साधू पुरुषांना वाटून टाकत असे. या महासभेत देशभरातील भिक्षुक, ब्राह्मण, जैन, गरीब लोक या महासभेत येत असत. सगळ्यांना राहण्याची भोजनाची व्यवस्था देखील येथे तो करत असत. प्रयाग येथे महासभेचा उत्सव 3 दिवस चालत असे. पहिल्या दिवशी गौतम बुद्धाच्या मूर्तीची मिरवणूक काढून मोठा उत्सव साजरा केला जात असे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी सूर्य आणि शिव याच्या मूर्तींची मिरवणूक काढून मोठा उत्सव करण्यात येई. या 3 दिवसात मोठा दानधर्म करण्यात येऊन सरकारी खजिना रिकामा करण्यात येत असे. हर्षाने परकीय देशातील भिक्षूंना आपल्या कार्यकाळात बोलावले होते. तेव्हा चीनचा ताई त्सुंग यांनी वेनसँगलाही भारतात पाठवले होते. म्हणजे वेनसँग भारत भेटीचे कारण हे त्याचा चीनचा राजा ताई त्सुंग यांनी याला जे आहे भारत भेटीस हर्षवर्धनाच्या विनंतीनुसार पाठवले होते, ज्यांनी पुढे पूर्ण भारत भ्रमण केले होते. वेनसँग याने या भव्य महासभेबद्दल देखील वर्णन केले आहे, ज्यात 20 राजे, 4000 बौद्ध भिक्षुक, 3000 जैन ब्राह्मण पंडित तसेच नालंदा विद्यापीठाचे अध्यापक भाग घेत असल्याचे सांगितलेले आहे. या सभेत स्वतः वेनसँग याने महायान धर्मावर व्याख्यान व प्रवचन दिले. या सभेत वेनसँगला विद्वान म्हणून देखील घोषित केले गेले व सन्मानित करण्यात आले. वेनसँग यांनी प्रयाग येथील महायान सभेनंतर आपल्यासोबत बौद्ध धर्माचे मोठ्या प्रमाणात ग्रंथ आणि गौतम बुद्धाच्या मूर्ती आपल्यासोबत चीनमध्ये घेऊन गेला होता. आणि आणखी जे आहे ते यांच्या हर्षवर्धनाबद्दल आणखी एका बाबीवरती जे आहे आयोगाने MPSC मध्ये प्रश्न विचारला होता, तो म्हणजे हर्षवर्धनाच्या कालखंडामध्ये कामरूपचा राजा हर्षाच्या इच्छेविरुद्ध एका चीनी यात्रेकरूला त्याच्या राजधानीत अडकवून ठेवू शकला नाही. त्यानंतर सिंधचा राजा याला जे आहे प्रभाकर वर्धनाने आधीच कमकुवत केले होते. काश्मीरचा राजा याला हर्षाला हत्तीचे दंत म्हणजे हत्ती दंताचे अवशेष देण्यास हर्षाने जे आहे ते भाग पाडले होते. आणि वल्लभीचा राजा जो आहे कनौजच्या सम्राट सैन्यासमोरून म्हणजे हर्षवर्धनाच्या समोरून एकदा पळून गेला होता, परंतु नंतर त्याच्या मुलीशी जे आहे ते त्यांनी विवाह केला. आणि हर्षवर्धनाला पुढे वारस नसल्यामुळे जो आहे तो या प्राचीन भारतातील महान सम्राट हर्षवर्धनाबद्दल असं सांगितलं जातं की हर्षवर्धन हा प्राचीन भारतातील जे आहे तो हिंदू धर्मीय प्राचीन भारतातील सर्वश्रेष्ठ हा शेवटचा बौद्ध धर्मीय राजा होय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या संकल्पना तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमचे कमेंट्स आणि तुमचे लाईक्स आम्हाला स्फूर्ती देतील आणि आपण पुढे असेच मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारताशी संबंधित व्हिडिओ देखील बनवू. जर तुम्ही अजून आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करायला आणि आपल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.